श्री स्वामी समर्थ सर्वांना सरिता 24 स्वामी या आपल्या स्वामी चॅनलमध्ये सर्वांचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. जयांचे केले स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण. तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे, सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके. शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. पद्मासन स्थिते देवी परब्रह्म स्वरूपिणी, परमेशी जगन्मातर महालक्ष्मी नमोस्तुते. कैलासराना शिवचंद्र मौळी, फणींद्र माता मुकुटी झळाळी. कारुण्य सिंधू भवदुःखहारी, तुझवीन शंभो मजकोन तारी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अनुसयो अत्रिसंभूतो दत्तात्रेय दिगंबरा. स्मरते गामीस भक्तांना उद्धरता भवसंकटः. गुरुदेव दत्त दत्त मंगलमूर्ती मोर. आज आपल्याला थोडस जगद्गुरु श्रीमंत संत वैराग्याचे मूर्तिमंत महामेरू देहू निवासी तुकोबाराय यांच्या एका अभंगावर आपण थोडस चिंतन मांडणार आहोत. तो अभंग असा आहे, जाणे भक्तीचा जिव्हाळा, तोची दैवाचा पुतळा. आणिक नये माझ्या मना, हो का पंडित शहाणा. नाम रूपी जडले चित्त, त्यांचा दास मी अंकित. आणिक नये माझ्या मना, हो का पंडित शहाणा. तुका म्हणे नवविध, भक्ती जाणे तोची शुद्ध. आणिक नये माझ्या मना, हो का पंडित शहाणा. जगद्गुरु तुकोबाराय त्यांची खर तर तुकोबारायांची उंची तुका आकाशा एवढा, हे म्हणणं सुद्धा कमीच ठरतंय. तुकोबाराय आकाशाही पेक्षाही मोठे आहे. आकाश ठेंगणं होते तुकोबारायांच्या कर्तृत्वापुढं आणि तुकोबारायांच्या भक्तीपुढं. ज्यांनी स्वतः इतक्या उच्च श्रेष्ठ भक्ती केली, त्यांना कनिष्ठ भक्ती किंवा बाकीची विद्वत्ता, बाकीचा मोठेपणा, बाकीचं पांडित्य हे शून्य वाटतं, शून्य. तुकोबाराय देवाला म्हणतात, देवा खरं सांगू का म्हणे, तुम्ही काही म्हणा, म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं ते म्हणा, पण मला असं वाटतं देवा की जो भक्ती जाणतो, जो सद्गुरूंना जाणतो, जो संतांना जाणतो, त्यांच्या दर्शनाची आस ठेवतो, त्यांच्या महात्म्यांचं वर्णन करतो, महात्म्य जाणतो, तर तिथं तो संतांच्या ठिकाणी न विचारता जावं. तुका म्हणे तेथे न पाचारिता जावे, आणि संत चरणी भावे रिघावया. आता माणसाने कुठं अभिमान धरावा, कुठे नाही धरावा, याचंही एक गणित आहे का मला सांग. काही ठिकाणं अशी आहेत की बोलवल्याशिवाय जाऊ नये. काही ठिकाणं अशी आहेत बोलवलं तरी जाऊ नये. आणि काही ठिकाणं अशी आहेत
न बोलवलं तरी तिथं बळत जावं. आता याच्यामुळे सर्वाला प्रश्न पडला असेल की बाबा अशी 3 ठिकाणं कुठली आहेत की बोलवलं तरच जावं, हिरवीच जाऊ नये. याच्यामध्ये असं येतंय की एखाद्याचं लग्न कार्य आहे, वास्तुशांती आहे, घरगुती वैयक्तिक कार्यक्रम आहे, तिथं आमंत्रणाशिवाय जाऊ नये. बरं का, शास्त्र काय सांगतंय आपण याचाही थोडा विचार करू. कारण पुराणातलंही उदाहरण आहे. जेव्हा दक्ष राजाने यज्ञ केला होता तेव्हा वडिलांच्या ठिकाणी यज्ञ म्हणून पार्वती सती माता निघाली. भगवान शंकरांनी अडवलं होतं, पण न बोलवता गेलं तर प्राणाची आहुती दिली त्यांनी. आणि पुन्हा झालेला इतिहास सर्वांना माहिती आहे. म्हणून घरगुती कोणाच्या कार्यक्रमामध्ये बोलवल्याशिवाय जाऊन, व्याही असतील, पै पाहुणे असतील, लग्न कार्य असेल, वास्तुशांती असेल, सत्यानं त्यांची कुठली पूजा असेल घरगुती, बोलवल्याशिवाय जावं. काही ठिकाणी असे आहेत की बोलावलं तरी जाऊच नये त्या ठिकाणी, दर्शनच करू नये त्या ठिकाणी, कसलाही त्यांचं संगतीच करू नये. ते ठिकाण असं आहे बापू की जिथं मद्यपान मांसाहार चालले तुम्हाला आग्रहाचं निमंत्रण आहे, जाऊ नये त्या ठिकाणी. कारण तुम्ही पापाचे वाटेकरी होणार आणि फुकट पापच माथ्यावर घेणार. कारण तुकोबाराय म्हणतात की मांस खाता हौस करी आणि जोडून वैरी ठेविला. मांसाहारी माणसाने पुढच्या जन्मातला वैरी जोडून ठेवलेला. लक्षात ठेवा, 5 महापाप आहेत आणि त्या महापापामध्ये हे मद्यपान, मांसाहार, चोरी, हिंसा असे प्रकार येतात. काही पाप क्षुद्र आहेत, काही सामान्य आहेत आणि काही महापाप आहेत. तर या महापापामध्ये हे येतं. म्हणून या ठिकाणी कधीही जाऊ, बोलवलं तरी जाऊ नये. आणि काही ठिकाणी असे आहेत की नाही बोलवलं तरी बळत जावं. आणि ते ठिकाण म्हणजे आपलं हे परमार्थाचं ठिकाण, ज्या ठिकाणी भजन चाललंय, ज्या ठिकाणी कीर्तन चालू आहे, ज्या ठिकाणी भगवंताची भागवताची कथा चालू आहे, ज्या ठिकाणी आपला मेळावा चालू आहे, ज्या ठिकाणी मार्गदर्शन चालू आहे, अशा ठिकाणी न बोलवलं तरी बळत जावं. तिथं उद्धार आहे, उद्धार. आणि ते भगवंताला फार आवडतं. ते बघा, कथा ही अशी आहे की सरळ मोक्षाला नेते. म्हणून भगवंताची कथा, स्वामी महाराजांची कथा, दत्तप्रभूंची कथा आवर्जून ऐकावी. कारण तिथं हुतूपणा करू नये. त्या कथेला तुकोबरायाचं एक अभंग, उर्दू वाहिनी हरिकथा, मुकुटमणी सकाळा तीर्था, शिवाचे जीवन जाळी महादोष कीर्तन, तुका म्हणे हरी आणि हिची स्तुती वाणी थोरी. ही जी कथा आपण करतो होता आता या भगवंताची, स्वामी महाराजांची, ही कथा सरळ मोक्षाकडे घेऊन जाते. तो कथेचं महात्म्य आहे. जगद्गुरु तुकोबरायांनी फार सुंदर वर्णन केलं. सरळ मोक्ष, उर्दू वाहिनी, सरळवरती मोक्षाला नेणारी कथा आहे. म्हणून या कथेला हजेरी लावा. आणि सगळ्या तीर्थातला मुकुटमणी म्हणजे हरिकथा, म्हणजे स्वामी महाराजांची कथा आहे, म्हणजेच स्वामी चरित्र सारामृत आहे. म्हणून म्हणजे दत्तप्रभूंचं श्री गुरुचरित्र. लक्षात ठेवा, काही काही वेळेस बोलताना सहज एक अमूल्य रत्न बाहेर पडत असतात. कसं भगवंत बुद्धी देतो आणि काय दादा कृपा करतात हे मलाही कळत नाही. बोलता बोलता सहज, जसं म्हणतात ना संत, सहज बोलणे हितोपदेश करुणी सायास शिकवी. दादा जर बोलायला लागले तर अमृत सुद्धा फिकं पडतं. दादांचं बोलणं म्हणजे अमृतापेक्षा गोड असते. त्यांच्या नामापुढं अमृत ही फिका आहे. त्यांचं आतुरतेने ऐकत जावा. नुसतं ऐकत नाही तर ते आचरणात आणायचं आहे, त्याचं मनन करायचं आहे, त्याचं चिंतन करायचं आहे, त्याचा ध्यास घ्यायचा आहे. दादा ही गुरु आपले गुरुच आहेत. या ठिकाणी तुकोबरायाचा उपदेशी तोच आहे.
की कथेची थोरवी स्वतः भगवंत गातात. सरळ मोक्षाकडे नेणारी कथा आहे. कथा ही नेहमी ऐकत जावं. आणि की कुठल्या वेळेला किती महत्व द्यायचं याच ही बोलणार आहेत. दादा बोलणार आहेत का? नाही दादा बोला तुम्ही बोला. नाही ना. नाही नाही. कथेचं महत्व असं आहे, एका ठिकाणी एका सुभाषितातून कुठल्या कार्याला किती महत्व द्यायचं याविषयी बोललेलं आहे. शतम विहाय भोक्तव्यम सहस्त्रम स्नानमाचरेत लक्षम विहाय दातव्यम कोटी त्यक्त्वाम हरिभजे. 100 लक्षम शतम विहाय भोक्तव्यम. शत म्हणजे 100, विहाय म्हणजे सोडणं, काम सोडणं, भोक्तव्यम म्हणजे भोजन कर. 100 काम सोडून भोजन करा. शतम विहाय भोक्तव्यम. सहस्त्रम स्नानमाचरेत. 1000 काम सोडा आणि स्नान करा. लक्षम विहाय दातव्यम. 1,00,000 काम सोडा आणि दान करा. दान करा. दानाचं फार मोठं महत्व संतांनी सांगितलेलं आहे. दानामध्ये अनेक प्रकारचा विषय आपण नंतर घेऊ कधीतरी. कुठल्या दानाने काय पुण्य प्राप्ती होते, दान किती प्रकारचं आहे, कुठल्या दानाने काय फलप्राप्ती आहे, याचा एक अभंग आहे नामदेव महाराजांचा. ते आपण कधी वेळेत पाहू. आणि कोटी त्यक्त्वाम हरिभजे. कोटी काम सोडा आणि हे हरीचं भजन, हे त्यांचं चिंतन, नामस्मरण, त्यांचं मार्गदर्शन, त्यांच्या कथा हे ऐकल्या पाहिजे. कोटी कामं सोडून याला संतांनी महत्व दिलं पहिलं. म्हणून कितीही कामं सोडावी आणि माणसाने आपलं उद्धाराचं काम करा. उद्धाराचं जिथं उद्धार होत. म्हणून तुकोबाराय म्हणतात, नाम हे कसं आहे, मंगलातलं मंगल आहे. नाम ही पापाची होळी करणार आहे. नाम घेता कंठील पुढे उभा जगजेती. मुखात नाव घेतल्याबरोबर पुढे देव उभा राहतो. या नामाचं महात्म्य आहे बाबा. द्रौपदीनं हाक मारल्याबरोबर देव धावला होता. गरुडाला मागे टाकून धावला. इतका कृपाळू आहे, कनवाळू आहे, दयाळू आहे, करुणेचा सागर आहे. सागर सुद्धा कमी पडतो या ठिकाणी. बापू, हे भगवंताचं जे पाहिलं ना तुम्ही, अनुभवा. स्वामी महाराजांचं देणं अनुभवा, भगवंताचं देणं अनुभवा. काय आहे करुणा सागर, करुणावंत. नाम महात्म्य फार मोठं आहे. मग तुकोबाराय म्हणतात, तिथं भजन करा. भजन. भजन याचा अर्थ नुसतं तुम्ही आता प्रत्येक याच्यामध्ये व्यापक अर्थ आहे. भजनाचा अर्थ व्यापक आहे. भजन म्हणजे चिंतन, नामस्मरण, ध्यान, धारणा, भगवंताच्या विषयी जे जे कार्य करतात ते भजन ठरतं. आपला मेळावा असला तिथं पात्र टाकली तरी भजनच होते, सतरंजी उचलली तरी भजनच होते. कुठलंही काम करा, परमार्थिक कार्यामध्ये ते भजन ठरते. म्हणून तुकोबाराय म्हणतात, परमार्थासाठी काय करायचं ते करा. जेवाचा आटापिटा करा. आणि म्हणले, तुका म्हणे येते भजन प्रमाण, काय थोरपण जाळावे. तुकोबारायला परखड भाषेत बोलतात. तुकोबाराय कोणाची भीड भार ठेवत नाही. शिवाजी राजांना तर परखडपणे उपदेश करणारे तुकोबाराय. त्यामुळे ते नाही भीड भार, तुका म्हणे साना थोर. कोणी लहान म्हणत नाही, मोठा म्हणत नाही, सत्यावरच प्रहार करणारे तुकोबाराय. म्हणून त्यांनी भजनाचं प्रमाण सांगितलं. भजन असं आहे, हे नामस्मरण असं आहे, हे चिंतन आहे, हे आमच्या पापाची होळी करतो. आता होळीचा सण आलेलाच आहे, त्याविषयी थोडं चिंतन करू. नाम महात्म्य काय असते, नामाचं महात्म्य. भजनाची फार मोठी व्याख्या सांगितली, परमार्थाची फार मोठी व्याख्या सांगितली. तुकोबाराय म्हणतात, देवा मी खरं सांगू का म्हणले,
तुम्ही आमच्यावर एवढे उपकार केले, तुम्हाला काय द्यावं म्हणले देवा, म्हणजे तुमच्या उपकारात मी उतराई होईल. तुम्ही जे आम्हाला संकटातून सावरलंय, मागं पुढं उभा राहिला आहोत. तुम्ही द्रौपदीच्या मागे उभा राहिला तर अर्जुनाच्या पुढे उभा राहिला, मागे पुढे उभा राहील सांभाळीत, आली आघात निवाराय. प्रत्येक भक्ताच्या संकटात तात्काळ उभे राहणारे तुम्ही आहात. त्यामुळे तुमच्या पायावर देवा जीव जरी ठेवला ना तरी कमीच आहे. काय द्यावे त्याशी व्हावे उतराई, आणि ठेविता हा पायी जीव थोडा. त्यांच्या पायावर जीव जरी पडला ठेवला तरी किंचितही उतराई होत नाही. आपण इतके भगवंताचे अनंत उपकार आहे. त्यांनी जीवदान दिला, शरीर दिलं, पत्नी दिली, मुलं दिली, संसार दिला, नोकरी दिली, घरदार दिलं, शेती दिली, सगळं दिलं. पण तरी सुद्धा माणूस भगवंताचं नाव घ्यायला तयार नाही. म्हणून माणसा इतका कृतज्ञ कोणी नाही. जेणे हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन, गायन जगत जीवन नारायण, आवडीने गुण तयाचे तुकोबाराय. म्हणून या ठिकाणी त्यांचं नामस्मरण चिंतन हे अखंड घडावं. त्यांच्या पायावर जीव ठेवला तरी कमीच आहे. म्हणून या ठिकाणी तुकोबाराय म्हणतात, हा भक्ती जो जाणतो, भक्तीचा ज्याच्याकडे जिव्हाळा आहे, जिव्हाळा म्हणजे जो भक्तीत अग्रेसर आहे, भक्ती करतो, योग्य करतो, वर्मावर करतो, कर्मानी करतो, ध्यान चिंतन मनन त्याच असतं. रात्रंदिवस जागृती स्वप्नीमध्येही त्या देवाला आठवतात. अशा भक्ताविषयी तुकोबाराय म्हणतात, तो खरंच दैववान आहे. त्याच्यासारखा भाग्यवान या जगात कोणी नाही, या त्रिभुवनात कोणी नाही, या 14 भुवनात कोणी नाही. पण जाणे भक्तीचा जिव्हाळा आणि तोच दैवाचा पुत्र. अशा प्रकारे भगवंताचं नाम काय करतं, नामाचं खूप महत्व आहे. त्यांनी त्याला धन्यता दिली आणि खूप मोठी ती धन्यता दिली, जे नामस्मरण आहे, जे चिंतन आहे. आता आपण बघा, सहज श्री स्वामी समर्थ म्हणत असतो, किती मोठं चिंतन होतं या ठिकाणी महाराजांचं. सहज पापाची होळी होती. म्हणून तुकोबाराय म्हणतात, नामस्मरणाने वाल्या पोळी तरला इतका पापी. कशामुळं? भजनामुळं. वाल्याचा तो वाल्मिक झाला, अमोल किंमत हरिभजनाम. म्हणून असे या नामाचं महात्म्य, नाम महात्म्य फार मोठं आहे. मुखी नाम हाती मोक्ष, ऐशी साक्ष बहुतांची. मुखात नाम आणि हातात मोक्ष, इतकी ताकद या नामस्मरणाची. आणि नाम हे सहज आणि सोपं, कधीही काम करता करताही घेता येतं. पण त्याच्याविषयी एक अभंग केला तुकोबारायने, कामामध्ये काम म्हणा काही राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. दुःखाचं सुद्धा सुख होईल, संसाराचा श्रम जाईल आणि तुम्हाला मोक्षही मिळेल. पुन्हा हे नामस्मरणाचं महत्व आहे. नाम हे खूप मोठं आहे. म्हणून या नामापेक्षा, नामापुढं आणि भक्तीपुढं एक नाथ महाराजांनी तर ना याच्याविषयी खूप संतांनी तर का नाही अभक्ताला शिव्याही दिलेले. तो त्यांचा अधिकार आहे. तुम्हाला मी शॉर्टकट सांगून जातो, पुढचं तुम्ही बोला. तो संतांचा अधिकार आहे. भक्तीविन पशु कशाशी वाढला, सटविने नेला कैसा नाही, काय माय गेली होती. आता ते पुढचं तुम्ही पहा, हरिने मुखाशी आरे मुळा. संतांनी अभक्तांना शिवेही दिलेला आहे. आणि या ठिकाणी तुकोबाराय म्हणतात, तो किती पंडित असला, किती शहाणा असला, किती विद्वान असला, किती कोणी मोठा असला, माझ्या मनाला येत नाही म्हणले तेव्हा. भक्ती न जाणणारा माणूस माझ्या पुढे शून्य आहे म्हणजे तो शून्य आहे. त्याच्या माझ्यापाशी त्याला कवडीची किंमत नाही. असा फार मोठा अर्थ या अभंगातून सांगितला. आणि पुढच्या चरणात म्हणतात, नामरूपी जडले चित्त, त्याचा दास मी अंकित. ज्यांचं नामावर चित्त जडलेलं आहे, जे नामाशी एकरूप आहेत, अखंड नाम घेतात. आणि नुसतं नाम घेतात नाही, नाम घेण्यामध्ये सुद्धा पुन्हा आवड आणि प्रेम असावं लागते. आवडीने भावे हरिनाम घेशी, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. नको खेद करू कोण त्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणतसे. सकळ जीवांचा करीतो सांभाळ, तुझं मूक लील ऐशे नाही. सगळ्या जीवाचा सांभाळ करतो देव. तो तुम्हाला सोडणार आहे का? मुळीच नाही. मुली विश्वास ठेवा. प्रत्येकाने आपापल्या ठिकाणी
विश्वासी तो करी स्वामीवरी सत्ता आणि सकळ भोगिता होय त्याचे. परंतु तुम्हाला कधीच तुम्हाला तो सोडणार नाही. तुम्हाला अखंड सांभाळ करतोय. मग कालही सांभाळलंय, आजही सांभाळतोय आणि उद्याही सांभाळणार. हा विश्वास दृढ प्रत्येकाच्या अंतकरणात असला पाहिजे. म्हणून नाम महात्म्य फार महान आहे. शेता नाम विठोबाचे आणि पर्वत जळती पापांचे. हरिभजनी घेता गोडी निवारी जन्म मरण पोळी. काय जन्म मरणाच्या पंक्ती सुद्धा आणि नाहीशा होतात. हे आमच्या नामस्मरणाचं आणि महात्म्य आहे. नामाने काय होत नाही भाऊ. नाम घेता वाया गेला नाहीसा कोणी ऐकिला. तुकोबाराय म्हणतात नाव घेतलं आणि वाया गेला असा एक तरी निवडून द्या म्हणलं माझ्या. म्हणून भक्ती क्षेत्रामध्ये नामस्मरणाला अनन्यसाधारण महत्व आहे. अनन्य भक्त असावा त्याला अनन्यसाधारण महत्व आहे. म्हणून नामस्मरणाविषयी कितीही बोलता येईल. आता उद्या आपल्याला येणारा जो होळी सण आहे, होळी सण ही या नामस्मरणातूनच तयार झालेला आहे. पहा, जेव्हा प्रल्हाद हिरण्यकशिपूच्या पोटी जन्माला, हिरण्यकशिपू राजा होता आणि त्यानं त्याच्या राज्यामध्ये हुकूम काढला होता की माझ्या राज्यामध्ये भगवंताचं नाव कुणीच घ्यायचं नाही, आणि घेतला तर त्याला देहांत प्रायश्चित मृत्यूदंडाची शिक्षा दिली जाईल. आता अशी त्यांनी दौंडी पिटवली आणि तो सामर्थ्यशाली असल्यामुळे तो कुणालाच नाम घेऊ देणं नारायणाचं. पण आमचा देव फार चतुर. नुसता चतुर नाही तर चतुरांचा शिरोमणी. चतुरा तू शिरोमणी गुण लावण्याची खाणी मुकुट सकळामणी धन्य तूची विठोब. हिरण्यकशिपूच्या पोटीच प्रल्हादाला जन्माला घातलं आणि जो सारखं नारायण नारायण म्हणायचं. अखंड त्या भगवंताचं चिंतन नामस्मरण, सारखं नारायणाचा जप, सारखं ध्यान. एवढीशीच बालमूर्ती पण सगळ्या जगाला वेळ लावलं त्यांनी आणि नारायण नाम कधीच सोडलं नाही. जीवावर बेतलं तरी सोडलं नाही. तुका म्हणे करा नाले जीवावरी तरी. या न्यायाने प्रल्हादानी खूप नामस्मरण केलं. अखंड नाम अखंड नाम अखंड सारखं नारायण 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 नारायण. काय ते चाळात जेबीला लागलेला. जसं म्हणलं ना तुकोबारायचा बघा, गोविंद गोविंद मना लागली या छंद मग गोविंद ते काया आणि भेद नाही देवातया. अहो त्या भक्तातून देवात भेदच राहत नाही. ही नामस्मरणाची ताकद आहे. म्हणून प्रल्हादानं असं काही नामस्मरणाने चिंतन केलं की भगवंत अखंड त्याच्या पाठीमागं पुढं होते. मग त्याला जिवंत मारायचा विचार केला. त्याचाच बाप हिरण्यकशिपू. हिरण्यकशिपूनं सेवकांना आज्ञा दिली त्याला हत्तीच्या पायाखाली द्या. हत्तीच्या पायाखाली दिली. हत्तीच काहीच झालं नाही. तसाच्या तसा आमचा प्रल्हाद. त्याचं चिंतन चालूच. ते मृत्यूला क्षणभर सुद्धा घाबरला. कितीही त्रास दिला बापानी पण अजिबात आपल्या नामस्मरणापासून ढळला नाही, चळला नाही. अखंड नामस्मरण केलं. त्यानं काय झालं नाही म्हणून मला याला कड्यावरून फेका म्हणते. कड्यावर त्याला त्याच्या सेवक आणि राजाच्या एका कड्यावर नेलं उंच आणि वरून प्रल्हादाला फेकून दिलं खाली दरीत. आता हे तिथं तरी मरल म्हणते. पण त्याचं चिंतन चालूच होतं. बाबू अश्रू येतात डोळ्यात. भगवंताचं नाम काय करतं, किती संकटातून सोडवतं. कड्यावरून फेकल्यानंतर प्रल्हादाला अलगद झालं भगवंताने. काहीच झालं नाही. पुन्हा हाही प्रयोग फसला. पुन्हा म्हणले ह्याला उकळत्या तेलात टाका म्हणून. एक कढई ठेवली. तेल उकळायला लागलं आणि अशा उकळत्या तेलामध्ये त्या
बालरूप प्रल्हादाला टाकलं. बापू साई दादांनो, ते तेल थंड झालं. प्रल्हादाला काहीच झालं नाही. जसाच्या तसा प्रल्हादाला किंचित सुद्धा धोका सुद्धा लागला केसाला सुद्धा. तेलच थंड झालं. आता मात्र चक्रावला हिरण्यकश्यप. म्हणला काय करावं, काय म्हणले याला काही जरी केलं तरी हा काय म्हणले मरतच नाही. जवळजवळ असे 11 प्रयोग केले, झाल प्रयोग केले, आणि त्यातला एक प्रयोग असा केला की याला म्हणले त्या हिरण्यकशिपूची बहीण, तिचं नाव होलिका होतं, होलिका. आणि म्हणले त्या होलिकेला असा वर होता ब्रह्मदेवाकडून की तिला अग्नी जाळू शकत नव्हता. होलिकेला, तिचं नाव होलिका, ही हिरण्यकशिपूची सखी बहीण. आणि राजानं असा आदेश काढला होता की एक चिता रचा, म्हणली चिता, फार मोठी चिता रचा, आणि त्या चित्यावर प्रल्हादाला ठेवा आणि ती चिता पेटवून द्या, म्हणजे जळून तरी मरेल म्हणजे आमचा ते प्रल्हाद. तेवढ्यात होलिका तिथं आली. होलिका म्हणली तू कशाला घाबरतोस, भावाला म्हणते हिरण्यकशिपूला. अरे प्रल्हादाला मी मांडीवर घेऊन बसते म्हणले, मला ब्रह्मदेवाचा वर आहे, मला अग्नीच जाळू शकत नाही. होलिकेला ब्रह्मदेवाचा वर होता, प्रल्हादाला कोणाचाच वर नव्हता, फक्त भगवंताचा आश्रय, नामस्मरणाचाच आश्रय फक्त. चिता रचली फार मोठी सेवकांनी, खूप मोठी चिता रचली. होलिका प्रल्हादाला मांडीवर घेऊन बसली आणि त्या राजाच्या सेवकानं ती चिता पेटवून दिली. फार मोठी चिता आकाश मार्गाने ज्वाळा जायला लागल्या. होलिका बसलेली आहे मांडीवर घेऊन प्रल्हादाला, आणि प्रल्हादाचं मात्र अजिबात गेलेलं नाही. जसाच्या तसा अगदी ताजा तवाना प्रसन्न चेहऱ्यानं नारायण 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 नारायण, जणू काही घडलंच नाही अशा आविर्भावात प्रल्हाद होता आमचा. काहीच घडलं नाही अशा आविर्भावात प्रल्हाद. बापू ज्याचा सखा हरी, त्यावरी विश्वकृपा करी. काय होणार आहे त्या प्रल्हादाला? ब्रह्मदेवाचं वर असताना होलिका जळून खाक झाली. आमच्या प्रल्हादाला साधं पोळलं सुद्धा नाही कुठं सुद्धा. प्रल्हाद जसाच्या तसा, चिता शांत झाली, अगदी उड्या मारत प्रल्हाद नारायण नारायण करायचा. बापू त्या नाम महात्म्यानं त्याचा वर असताना एक लक्षात ठेवा, या ठिकाणी लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे. प्रल्हाद होलिकेला वर होता की अग्नी जाळू शकणार नाही, पण भगवंत दिलेला वर योग्य ठिकाणी जर त्याचा वापर नाही केला तर तो वर बाद करून टाकतात. म्हणून या ठिकाणी होलिकेचा वर बाद केला आणि होलिकाच जळून खाक झाली. आणि प्रल्हादाला वर नसताना प्रल्हादानं नामस्मरणाच्या जीवावर तसाच्या तसा बाहेर आला. म्हणून त्या दिवशी त्या अग्निदेवाची पूजा त्या गाववाल्यांनी केली. अग्नीचं साष्टांग म्हणजे नमस्कार केला आणि अग्निदेवाला म्हणले खरंच तू सत्य आहेस म्हणले. ते होलिकेला मारलं, पण आमच्या प्रल्हादाला धक्का लागू दिला नाही, म्हणून घरोघरी अग्नी पेटवली आणि त्याला 5-7 फेरे मारून अग्नीची पूजा केली. आणि तोच होळीचा दिवस उद्याचा. प्रल्हादाला धक्का न लागता प्रल्हाद जसाच्या तसा जिवंत, हे नामस्मरणाचं महात्म्य. म्हणून होळीचा सण तेव्हापासून साजरा. ज्या दिवशी प्रल्हादाला वाचवलं आणि त्या दिवसापासून तो दिवस म्हणजे हा होळीचाच दिवस होता. प्रल्हादा हा त्या चितेतून बाहेर आल्यानंतर, म्हणून होळीची जी सण साजरा करतो आपण, 5 गवऱ्या आणून किमान त्याची घरोघरी पूजा करावी अग्नीची. आमच्या प्रत्येक सणाला फार मोठं महत्व आहे. प्रत्येक सणामागे फार मोठी कथा आहे. दिवाळी पाडवा असेल, चैत्र पाडवा असेल, अनेक सण असतील. उद्या होळीचा सण आहे. होळीमध्ये अशा आमच्या प्रल्हादाला जिवंत ठेवलं म्हणून
त्याचा वर बाळ केला आणि प्रल्हादाला जिवंत ठेवलं. म्हणून त्या नामामध्ये चित्त असावं. तुकोबाराय म्हणतात, नामरूपी जडले चित्त आणि त्याचा दास मी अंकित. असे जे भक्त आहेत नामामध्ये आणि रूपामध्ये, भगवंताच्या रूपामध्ये ही चित्त असावं. हे नामामध्ये झालं का? आता रूपामध्ये देव कसा आहे बाप? आपण अभंग नेहमी म्हणतो, सुंदर ते ध्यान उठे विटेवर करकटावरी ठेवून, तुळशी हार गळा काशे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान. आणि तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने. तुळशी हार गळा काशे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान. हाच देव आमचा कृष्ण आहे, लक्षात ठेवा. हाच देव आमचे दत्त प्रभू आहे आणि हेच देव आमचे श्री स्वामी समर्थ. हेही लक्षात ठेवा तुम्ही. असो, म्हणून त्या रूपाकडे ध्यान द्या. भगवंताचं रूप असं आहे. तुकोबाराय म्हणतात, माझ्या जीवनातलं सारं सुख काय असेल तर भगवंताचं मुख पहा. आणि भगवंताच्या मुख पाहिल्यानं काय होतं माहितीये का तुम्हाला? तुझे मुख पाहता कोटी ब्रह्म हत्या जाती. तुकोबाराय म्हणतात, देवाचं जर मुख पाहिलं तर कोटी ब्रह्म हत्या नाहीशा होतात. या भगवंताच्या त्या मुखाची महती आहे. त्यांना पाहिल्यानंतर ब्रह्महत्येचं एका नाही कोटी ब्रह्महत्या नाहीशा होतात की त्यांना पाहिल्यानंतर. ही ताकद त्या भगवंताच्या मुखाची आहे. म्हणून दरमहा जाऊन बापू त्याचं मुख पाहावं वाटतं, त्याचं नामस्मरण व्हावं, चिंतन व्हावं. बापू त्याच्यासाठी खरंच हाडामासातच देव आहे. आता तुकोबाराय म्हणतात, भक्ताचं का नाही हाड मांस रक्त सुद्धा देवाला गोड असतं. इतका भक्त देवाला प्रिय असतो बरं का. आणि देव सगळे सूत्र आपल्या भक्ताच्या अधीन देतो. दादा म्हणतात ना, ते अंबरीशासारखं सुदर्शन दुर्वासाच्या मागं लागलं, शेवटी दुर्वास ऋषीशिवाय कोणी थांबवू शकलं नाही. ज्यांनी सोडलं ते भगवंत सुद्धा म्हणतात, त्या माझ्या भक्ताकडे जा. म्हणून त्या जगामध्ये, त्या त्रिभुवनामध्ये भक्ता इतका मोठा कुणीच नाही, कुणीच नाही, कोणीच नाही. म्हणून त्या भगवंताचं रूप पाहावं, त्या भगवंताचं मुख पाहावं. रूप तर कसं आहे? राजस सुकुमार मदनाचा पुतळा आणि रवी शशिकाळा लोपलिया, कस्तुरी मळवट चंदनाची उटी आणि रुळे माळ कंठी वैजयंती. काय त्यांचं वर्णन केलंय. तुकोबारायांच्या जीवनातले जर सुंदर प्रसंग पाहिले, अभंग पाहिले, भगवंताचं वर्णन पाहिलं, नामाचं रूपाचं चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान. म्हणून असं ध्यान आमच्या मनाला, आमच्या चिंतनाला, आमच्या चित्ताला, आमच्या हृदयात अखंड असावं. त्याची मूर्ती असावी. जसं हनुमंतरायांनी छाती फाडून सुद्धा राम लक्ष्मण सीतेचं दर्शन झालं. सावता महाराजांनी देव म्हणले लपायला आलो, खुरपत होते, मला लपा म्हणले, पाठीमागं चोर लागले, तेव्हा वेळ्यानं छाती फाडून आतमध्ये त्यांना साठवलं. म्हणून भगवंताला हृदयात साठवावं, हृदयात साठवावं. करुणेचा सागर, दयेचा सागर, अनाथांचा नाथ, लक्ष्मीचा पती आणि गरिबांचा वाली, गरिबांचा कैवारी. काय त्यांच्याविषयी बोलावं? शब्द कमी आहेत बापू, बोलायला शब्द कमी आहेत, वर्णन करायला. तिथं वेद थकले भगवंताच्या वर्णाला, वेद थकले, शास्त्र थकली, शेष महाराज थकले. आपण एका जिभेच्या 1000 जिभा झाल्या शेषाच्या, भगवंताचं वर्णन करायला झालं नाही. आपण एका मुखानं काय वर्णन करणार आहे? नाम तर भगवंताचं किती गोड आहे बापू. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, मन माझे केशवा काबा नगे. सांगा पंढरी राया काय करू याची, का रूप ध्यानाशी नये तुझी. देवा, हे आमचं मन किती विचित्र आहे हो. म्हणलं का तुमचं एवढं मोठं रूप ध्यानाला येऊन नामस्मरण चिंतन करू नये, आम्ही किती पापी आहे म्हणले. तुकोबाराय म्हणतात, एवढे मोठे जगद्गुरु देवाला म्हणतात, देवा मी चांडाळ आहे म्हणले. चांडाळ आहे, तुझं नाव ध्यानाला येत नाही, तुझं रूप ध्यानाला येत नाही, तुझं मुख ध्यानात येत नाही, इतके आम्ही चांडाळ आहे म्हणले. किती चांडाळ आहे? चांडाळ म्हणायला वेळ लागतो, इतके आम्ही चांडाळ आहे म्हणले. आता तुकोबारायासारख्या जर संतांनी आम्ही चांडाळ आहे म्हणतात, तर आम्हाला काय म्हणायचं हाही विचार करता येणार. देवा मी चांडाळ चांडाळ म्हणता लागत आहे वेळ, हाही एक तुकोबारायाचा अभंग आहे. म्हणून तुकोबाराय एवढे संत ते स्वतःला अपराधी म्हणतात.
म्हणून लक्षात ठेवा, आपल्या भक्तीमध्ये कसलाही अहंकार नको. साधी भोळी भक्ती, भोळी देवाला फार आवडते. आणि आपल्याला कमीपणा घ्यावा, देवाला मोठेपणा द्यावा, हे देवाला खूप आवडतं बरं का. हे भक्तीतलं वर्म आहे. आम्हाला आपण स्वतःला कमी समजत जावं. देवापुढे आपण कमीच नाही. ते अभंग कोणी काढणार, अभंग नाही, एक ती सुरुवातीत काढलंय, देवापुढे माणूस पाला पाचोळा. असो, नामामध्ये भगवंताच्या रूपामध्ये आणि चित्त असावं. मग तुकोबाराय म्हणतात, अशांचा मी दास होतो म्हणले, त्यांच्या दासांचा दास होतो म्हणले. नामरूपी जडले चित्त आणि त्याचा दास मी अंकित, अनिक नाही माझ्या मना हो का पंडित शहाणा. तुकोबाराय म्हणले, याच्याशिवाय जर कुणी काय असेल किती मोठा, मग ते रावण का असे नाहीत का श्रीमंत. ते रावणाला तर कवडीची किंमत दिली नाही तुकोबाराय. त्याच्या घरी 5 कोटी घरं काश्याची, 5 कोटी तांब्याची, 7 कोटी सोन्याची होती. 5 लक्ष घरे काश्या आणि तांब्याची, शुद्ध कांचनाची 7 कोटी. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी आणि फुटकी कवडी नेली. बापू, याच्यातून आम्हाला निश्चित बोध घ्यावा लागेल की संपत्ती हे सर्वस्व नाही, धन हे सर्वस्व नाही. परवा दादा सुद्धा म्हणले, आम्हाला सोनं रूप हे माती समान आहे. तुका म्हणे धन आम्हा मृतिके समान, माणिक पाशान खडे जैसे. म्हणून तो शिवाजी राजांचा जो काय नजराना होता, तो भानेदारपणे परत पाठवणारे तुकोबाराय होते. घेतलं नाही काही सुद्धा. राज्य घ्या म्हणले सगळं तुम्हाला, हे तुम्ही चालवा म्हणले हे राज्य, शिवाजी राजे म्हणले. त्यांच्या कीर्तनात आलेलं संकट घालवलं तुकोबारायने. तेव्हा खात्री पटली शिवाजी राजांना, हे तुकोबाराय काय सामान्य नाहीत. आम्ही युद्ध करून जे झालं नसतं ते त्यांनी निष्ठ्या भगवंताचा दावा केला, तर सगळे शिवाजी केले. ते पुण्यातच वेडा पडला होता कीर्तनाला, फार लांबची गोष्ट नाही. आणि मग ते म्हणले, आम्हाला तुम्हीच गुरु व्हा म्हणले. तुकोबाराय गुरुच होते शिवाजी राजांचे. आणि शेवटी काहीच घेतलं नाही. बघा, घरी अन्नान्य दशा होती. विचार करा, काही थोडा खायला काही नव्हतं, मुलांना कपडे नव्हते, तरी सुद्धा राजानं दिलेलं नजराला बाणेदारपणे परत पाठवणारे जगद्गुरु तुकोबाराय होते. म्हणून शेवटी शिवाजीराजे म्हणतात, महाराज आम्हाला काहीतरी उपदेश करा म्हणले, तुम्ही हे राज्य कसं चालवावं. आम्ही तुमच्या मागच येतो म्हणले, आम्हीच भक्ती करतो म्हणले, आम्ही संत होते. तुकोबाराय म्हणले, नाही राजे, तुम्हाला जे वर्णाश्रम धर्मानं कर्म कार्याला आहे ते तुम्हाला करावंच लागल म्हणले. तुम्ही हातात तलवारच घ्या आणि युद्धच करा. आणि याच्यासाठी माझे तुम्हाला आशीर्वाद आहेत, पण एक करा म्हणले, कंठी बिळवा तुळशी, व्रत करा एकादशी, विठ्ठल विठ्ठल मनामुखी आणि तेने आम्ही सुखी म्हणले. तुकोबाराय म्हणता, आम्हाला जर तुम्हाला सुखी पाहायचं असलं राजे, तर तुम्ही मुखानं विठ्ठल विठ्ठल म्हणा, तर आम्ही सुखी होऊ म्हणले. तुमच्या गळ्यात तुळशीची माळ राहू द्या म्हणले, मुखात विठ्ठल नामाचा चिंतन ध्वनी राहू द्या म्हणले. हे राजांना सुद्धा ठामपणे सांगणारे तुकोबाराय. तुकोबारायांच्या वर्णनाला शब्द नाही बापू, देवांच्या वर्णनाला शब्द नाही. म्हणून या ठिकाणी जो भक्तीचा जिव्हाळा आहे, ज्याच्याकडे भक्ती आहे, जो काही भक्त आहे, देवाचा आवडता आहे, प्रेमळ आहे. आता भक्त उद्धव, नारद मुनी, तुम्हाला परवा मी अहंकाराबद्दल नारद मुनींची कथा सांगितली. नारद मुनीचा अहंकार घालला होता देवाने, शिवाय उद्धवाचाही घालवला होता. अनेकांचे अहंकार, देवाला अहंकार चालत नाही बरं का. लक्षात ठेवा सगळ्यांनी, कुणी किती मोठा असो, देवाला तिळा एवढाही अभिमान चालत नाही. भक्ताचा तिळा एवढा जरी होय अभिमान, आणि मेरू तो समान भार देवा. मेरू पर्वता इतका भार तिळभर अभिमानाच्या भक्ताचा देवाला होत असतो. म्हणून आम्हाला नेहमीच सावध केलेलं आहे भगवंतानी. तुकोबारायाने आम्हाला संतांनी अखंड जागृत ठेवलेला आहे. अज्ञानातून सारखं ज्ञानाकडे नेलं. आम्हाला अज्ञानात त्यांनी ठेवलंच नाही. फार मोठी त्यांची गाथा म्हणजे 5वा वेद आहे, 5वा वेद. इतकं मोठं या गाथेचं महत्व आहे. म्हणून तरी ती गाथा गंगा मातेनं जशीच्या तशी कुरडी आणून दिली. दगड बांधून टाकलेली गाथा
जशीच्या जगडा सहित वाया आणि तारी येला जैसा लाया, अशा ही धन्य तुकोबा समर्थ, जेने हा केला हा पुरुषार्थ. असो, कितीही संतांचं वर्णन हे अवर्णनीय आहे. भगवंताचं नाम हे अवर्णनीय आहे. म्हणून या ठिकाणी त्यांचा मी दास होईल, त्यांचा अंकित होईल. आणि तुकोबाराय म्हणतात की जो नवविधा भक्ती जाणतो तो शुद्ध आहे. तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध. आता नवविधा भक्तीमध्ये श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, पादसेवनम, दास्य, सख्य, आत्मनिवेदनम, अशा 9 प्रकारच्या ज्या भक्ती आहेत त्या भक्ती प्रत्येकाने जाणावी. आणि तो भक्त मात्र शुद्ध आहे म्हणजे नवविधा भक्ती. नवविधा भक्ती जाणली पाहिजे, नवविधा भक्तीचा प्रत्यय आला पाहिजे. आणि तुम्हाला सांगू का, अशा भक्तांचा मी दास आहे म्हणतात तुकोबाराय. जगाचे गुरु पण संत साध्या सामान्य भक्ताकडे सुद्धा आणि मी दास आहे, मी भक्त आहे, मी असा आहे, मी तसा आहे वगैरे वगैरे तुकोबाराय बोलतात. म्हणून बाकीची धन्यता मोठी कुणालाच दिलेली नाही, रावणासारख्याला सुद्धा दिली नाही, तर सामान्यांची कथाच काय आहे. त्याच्याकडं नवग्रहाच्या पायऱ्या होत्या, देवबंदी खाण्यात होते, फार मोठं वर्णन केलेलं आहे. रावणाचं एक अभंगच रावणावर केलंय तुकोबाराय. म्हणून असो, अशांनाही तुकोबारायांनी कवडी किंमत दिली नाही. उंजाने भक्तीचा जिव्हाळा, तोच दैवाचा पुतळा, अनिक नये माझ्या मना, हो का पंडित शहाणा, नामरूपी जडले चित्त, त्याचा दास मी अंकित, अनिक नये माझ्या मना, हो का पंडित शहाणा. तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध, अनिक नये माझ्या मना, हो का पंडित शहाणा. असो, या अभंगावर माझ्या अल्पमतीप्रमाणे हे चिंतन मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. खरं तर दादांचं ऐकायला सगळेच आतुरलेले असता पण दादांच्या ड्युटीमुळे आपल्याला ऐकता आलं नाही. असो, आपल्याला नेहमीच त्यांच्या मार्गदर्शनाने चालायचं आहे. दादांना ओळखा, दादांच्या सानिध्यात जितकं राहता येईल तितकं राहा, त्यांचे विचार ऐका, त्याप्रमाणे चालण्याचा आम्हाला सर्वांना प्रयत्न करायचा आहे. परत कधी आपल्याला असा वेळ मिळाल्यानंतर गुरु काय असतात, शिष्य काय असतो, गुरूंची कृपा ही देवापेक्षा मोठी असते. आणि तुम्हाला सांगतो, गुरुसेवा जर घडली तर देव तुमच्याकडे बळच येऊन तुमच्याकडे कृपा करतो. ही गुरुसेवेचं महात्म्य आहे. म्हणून कृष्णावतारात, रामावतारात सुद्धा देवांनी गुरु केले आणि त्यांच्या घरी सेवा केली. लक्षात ठेवा, गुरु महात्म्य काय आहे. आता ज्ञानेश्वरीमध्ये प्रत्येक अध्यायात 25 वेळा जवळजवळ गुरु महात्म्यावर आहे. शेवटी निवृत्तीनाथांना म्हणावं लागलं, माऊली आता गुरुस्तवन बास झालं, म्हणजे आता गीतार्थ सांगा. इतकं हे गुरु महात्म्य आहे. गुरु महात्म्याबद्दल काय बोलावं आपण अल्पमती माणसानं. गुरूंचा एक जरी कृपा कटाक्ष झाला तर तुमच्या अनंत जन्माची पापं धुतली जातात. जे देवही करू शकत नाही ते गुरु करू शकतात. म्हणून आम्हाला अखंड, खरं आपण खूपच भाग्यवान आहे. मुळात का नाही, दादा मिळणं हेच भाग्य, अनंत जन्माची पुण्य आहे. म्हणून दादांसारखे गुरु मिळणं हे आपण कुठंतरी फार मोठं पुण्य केलं, हे नक्की आहे. लक्षात ठेवा, माणूस अनंत जन्माचं पाप आणि पुण्य घेऊन याला, आणि जेव्हा पुण्याचा प्रभाव जास्त होतो तेव्हा असं काहीतरी चांगल्या गोष्टी घडत असतात. असो, आणखी काय ऍडमिन बोला. त्यानंतर मी परवा सत्संगवरती बोललो होतो, तुम्हाला ती कथा सांगितली होती विश्वामित्रांची, आणि त्या एक ऋषी होते त्यांची. तर त्या कथेमध्ये प्रमाणे आमच्या मेळाव्यात ही फार मोठं चिंतन होतं, हे नाम होतं, नामस्मरण होतं. म्हणून उद्याच्या 7 तारखेचा जो मिरजगावचा आपला मेळावा आहे, त्या ठिकाणी सर्वांनाच भाऊसाहेब दादाकडून, कल्पनाताई या दोन्ही जोडीकडून सगळ्याला कळकळीचं, आग्रहाचं आमंत्रण आहे. ते कार्यात व्यस्त आहेत. त्यांच्याकडून स्वामी फार मोठी सेवा करून घेत आहेत आणि त्यांनी सर्वांनाच
त्यांचा प्रचार प्रसार ही चालू आहे. आपण सर्वांनी पुन्हा या नाम महात्म्यासाठी, या स्वामी कार्यासाठी, दादांच्या जे स्वप्नातला हेतू आहे, म्हणजे जी इच्छा आहे, दादांचा मार्ग जो आहे, त्यामध्ये आपण सर्वांनी जितकं शक्य तितकं जास्तीत जास्त भाग घेऊन ते कार्य सफल करायचं आहे. आपल्या ही जीवाचा त्याच्यामध्येच खरा उद्धार आहे. बापू हे सांग, आता कधी कधी किती फार मोठे विषय आहेत बोलायला. एका तासामध्ये ब्रह्मज्ञान कधीच कळणार नाही. तुकोबाराय म्हणतात, तासा माझी कळे ब्रह्मज्ञान, तरी का हिमपुटी वेदशास्त्रे. बापू ह्याला जन्मच्या जन्म जावं लागतात आणि ह्या जन्मामध्ये असेच सद्गुरूंची आणि संतांची संगती घडावी लागते. म्हणून तर म्हणलं, जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. असो, उद्याच्या मेळाव्याला सर्वांनी हजर राहावं. नुसतं हजरच नाही, आपल्या बरोबर आणखी कोणी सेवेकरी, आपले कोणी भक्त मंडळी, आपले कोणी मित्र नातेवाईक, परिवारातले कोणी जे सन्मार्गावर येणारे हितेच्छू, अशांनाही घेऊन येण्याचा प्रयत्न करा. दादा नसल्यामुळं आज जास्तच वेळ घेतला मी. दादांच्या गैरहजेरीत थोडस वेळ घेऊन बोललो, तरी सर्वांनी क्षमा करा. आणि पुन्हा आपले ऍडमिन काही बोलतील आणि वेळेचं गांभीर्य लक्षात ठेवून मी इथंच सेवेला पूर्णविराम झालेली सेवा दादांच्या चरणी, भगवंताच्या चरणी, श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अर्पण करतो. सेवेला पूर्णविराम. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. पुढची सेवा कंटिन्यू करा. श्री स्वामी समर्थ. शिंदेताई बोलतायत ना तुम्ही? हो, श्री स्वामी समर्थ. आवाज येतोय का ताई? हो, काही येतोय. श्री स्वामी समर्थ. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सर्व ऑनलाईन सेवेकरांना श्री स्वामी समर्थ. आमचे आदरणीय कीर्तनकार रमण दादा यांनी खूप छान मार्गदर्शन केलं. म्हणजे अगदी नामस्मरणाचा महिमा, उद्याच्या होळीचं महत्व आणि आपल्या ऑनलाईन सेवेमार्फत जे होणारे काही मेळावे आहेत त्या संबंधी आमंत्रण, आदरणीय अविनाश दादांचं गुरूंचं महत्व लाभणं, हे खूपच सुंदर असं मार्गदर्शन आपल्याला ते नेहमीच देतात आणि आजचं पण खूप मार्गदर्शन छान होतं. धन्यवाद दादा. फक्त एकच आपल्याला विनंती आहे, आपण खूप आदरणीय आहात आणि आपण कृपा करून क्षमा कधी मागत जाऊ नका. आमचं म्हणजे आपल्याबद्दल खूप आदर आहे आणि खूप छान मार्गदर्शन करत असतात. म्हणजे सर्वांच्या वतीने मी आपल्याला एक विनंती करते. श्री स्वामी समर्थ. तर आता दादांनी जर होळीचं खूप छान महत्व सांगितलं. खरं तर मराठी महिन्याप्रमाणे फाल्गुन महिन्यात येणारा हा खरं तर शेवटचा सण आहे. त्याच्यानंतर रंगपंचमी असते 5 दिवसांनी. परंतु होळी सण का साजरा करायचा? तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे उन्हाळ्याचे दिवस असतात पहा, आणि आजूबाजूला जी काही झाडांची पानांची जे गळती चालू असते आणि वसंत ऋतूंचं आगमन होत असतं, नवीन पालवी फुटत असते, जुनी पानं गळत असतात आणि ह्याचे ढिगारे सगळीकडे साठतात पहा. सध्या सगळ्या जिथं जिथं झाडं आहेत लावले तुमच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये, तर तिथं अनेक पानांची गळती झालेली असते. आपण त्याची स्वच्छता केली तर अतिउत्तम. पण ह्याच्यातून असं सांगितलं जातं की असे जर थरवर थर पानांचे जर कंटिन्यू त्याच्यावर राहिले आणि उन्हाळ्यामध्ये खूप उष्णता वाढते, जमिनीची धूप चालू असते पहा, आणि अशातून काय होतं, जर पानाची गळती चालूच राहिली, त्याची जर स्वच्छता केली नाही तर त्याच्या अनेक म्हणजे जी जमिनीची धूप होत असते त्याच्यातून अनेक व्हायब्रेशन बाहेर पडत असतात आणि ह्याच्यातून आपल्याला आजाराला निमंत्रण असतं. म्हणून आपल्याला संस्कृती, आपली हिंदू संस्कृती काय सांगते की आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ करा आणि त्या जी काही आपल्याला पानांची गळती आहे त्याची होळी करा. म्हणजे ती जी काही अस्वच्छता आहे तर ते जाळून टाका.
त्यानंतर आपल्याला होळी सण काय सांगतो, तर आपले षडरिपू आहेत, मद मत्सर मोह लोभ, ह्याचा सुद्धा आपण त्याची सुद्धा आपण होळी केली पाहिजे. होळी केली पाहिजे म्हणजे काय, तर आपल्याला खूप राग येत असेल तर त्या रागावर कंट्रोल करा. तो राग त्या होळीमध्ये जाळून टाका. तुम्हाला खूप म्हणजे कशाचा मोह होत असेल तर तो सुद्धा तुम्ही कमी करा, त्याच्यावर कंट्रोल करा. म्हणजे आपल्याला ज्यावेळेस आपल्याला अविनाश दादा किंवा आपल्या ह्या ऑनलाईन सेवेमार्फत आपल्याला सेवा दिल्या जातात, मोठ्या मोठ्या ग्रंथांचे पारायण करतो. या पारायणामध्ये बरेच सेवेकरी आम्हाला असं विचारतात की ग्रंथाचे नियम खूप कडक आहेत. पण कडक आहेत याचा अर्थ काय, की तुमच्या ह्या षडरिपूंवर कंट्रोल करण्यासाठी हे पारायण आहेत पहा. त्या 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 पिरियड मध्ये आपल्याला सर्व आवडणारे पदार्थ आपण ते खाण्याचं बंद करतो. कांदा लसूण खात नाही, ते कंट्रोल. त्यानंतर कडधान्य आहेत, डाळी आहेत. तर ही सगळी उष्णतावर्धक पदार्थ आहेत. आणि याच्यामुळे काय होतं, तर जे काही संसारी आपल्या जे काही सेवेकरी असतात, भक्तगण असतात, तर ते उष्णता वाढवण्याचे काम करत असतात. आणि आपल्याला एकाग्र चित्ताने त्या ग्रंथाचं वाचन मनन चिंतन करता यावं, लक्ष लागावं, ते समजून उमजून आपण त्या ग्रंथाचं पारायण केलं तर त्याच्यातून आपले स्वभावामध्ये बदल झाला पाहिजे, तर ते पारायणाचं खरं महत्व. आणि म्हणून आपल्याला त्या षडरिपूंचा त्याग आपल्याला होळीच्या सणाच्या निमित्ताने करायचा असतो. होळीचा सण तर प्रत्येकाच्या घरोघरी करतात. उद्याची पौर्णिमा 9:56 सुरू होणार आहे, त्यामुळे संध्याकाळी उद्या होळी होळी पेटवायची आहे. याच्यामध्ये गोवऱ्यांचा फार मान असतो. शक्यतो ती जागा सारवलेली असावी शेणाने, त्याच्यावर मध्ये एरंडाचं पान, त्यानंतर गोवऱ्या आणि नैवेद्य वगैरे आपण तयारच करतो. होळी पेटवावी, छानपैकी पंचोपचार पूजा करावी, 3 वेळा प्रदक्षिणा माराव्यात पाणी ओतत ओतत. त्या होळीला नमस्कार करावा. आमचे कुटुंब व्यवस्थित म्हणजे आमच्या कुटुंबाला संरक्षण द्या, त्यांचं रक्षण करा, असं त्या होळीला विनंती करावी. जे आमच्यामध्ये काही षडरिपू आहेत त्याची आपण होळी करावी. घरामध्ये पहा, बऱ्याच जणांचे आम्हाला असे प्रश्न येतात, आमच्या घरामध्ये झुरळ खूप झालेत, पाली खूप झाल्या, ढेकूण खूप झालेत. तर कणकीच्या ह्या प्रतिकृती जर केल्या आणि त्या पद्धतीनं तुम्ही ते कीटक तुमच्या घरात जे काही असतील तर ते जास्त झाले असेल तर ते कणकेची तशी आकृती करायची आणि ते होळीमध्ये टाकले तर ते सुद्धा त्याच्यामधून कमी होतात पहा. पूर्वीच्या काळी पहा, जे काही जुने लोक होते तर ह्या होळी ही खूप मोठ्या प्रमाणात पेटवली जायची. आता आपल्याला वृक्षतोडीला वगैरे बंधन आलेली आहेत, पण पूर्वीच्या काळी होळीच्या दिवशी जी होळी पेटलेली असते तर त्यातला विस्तू तुम्ही जर वर्षभर तुमच्या, आता चुली होत्या त्यावेळेस, चुली होत्या, शेगड्या होत्या, चुलीच्या शेजारी शेगडी असायची मातीची, आणि ही जर कंटिन्यू तुमच्या घरामध्ये जर प्रज्वलित राहिली म्हणजे तेवत राहिली तर तुमच्या घरातली लक्ष्मी अजिबात हटत नाही. म्हणजे कंटिन्यू तुमच्या घरामध्ये भरभराट राहते. परंतु आता तसं राहिलेलं नाही. आता अनेक सुधारणा झाल्या. चुलीचं रूपांतर आता गॅस शेगड्यांमध्ये झाले, त्यामुळे चूल कुठं पाहायला मिळत नाही, दिसत नाही. आणि म्हणून हे एवढं काही ह्या होळीचं महत्व आहे. आणि म्हणून आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ करा, त्याची होळी पेटवा, त्याची होळी करा, म्हणजे ते जाळून टाका आणि आपल्या षडरिपूंचा पण नाश करा. त्यानंतर पौर्णिमा पहा, आपली सायंकाळच्या टायमाला प्रदोष काळात 5 ते 7च्या दरम्यान प्रदोष काळ असतो साधारणतः. शक्यतो प्रदोष काळ म्हणजे काय, तर सूर्यास्ताच्या अगोदर आणि नंतरची 24 मिनिटं. त्या 24 मिनिटांमध्ये लक्ष्मी येण्याची वेळ असते पहा. आणि लक्ष्मी येण्याच्या वेळेमध्ये त्याच वेळेस आपली सत्यनारायणची पूजा करावी. दर पौर्णिमेला जर आपण सत्यनारायणची तर ही एक लक्ष्मी प्राप्तीची सेवा आपल्याला घडत असते पहा. लक्ष्मी प्राप्तीची म्हणजे कसं, की आपल्याला पहा, जन्माला आपल्याला कोणी घातले, ब्रह्मदेवाने, आणि जन्मल्यापासून ते मृत्यूपर्यंत आपली संरक्षणाची जबाबदारी भगवान विष्णूंकडे आहे. आता भगवान विष्णू रूपी आता सध्या आपले कोण आहेत, तर श्री स्वामी समर्थ महाराज आहेत, दत्त महाराज आहेत, श्री स्वामी समर्थ महाराज आहेत. आणि भगवान विष्णू रूपी म्हणजे आपल्या देवघरामध्ये प्रतिकृती म्हणजे बाळकृष्ण आहे. तर ह्या बाळकृष्णाची त्या दिवशी आपण पूजा करतो. लक्ष्मी प्राप्तीची सेवा म्हणजे ह्या दिवशी पहा, आपलं घराची साफसफाई करावी. लक्ष्मी म्हणजे काय, तर फक्त पैसा येणं, भरपूर सोनं नाणं येणं, पैसा येणं किंवा जॉब लागणं असं नसून तर आपले आचार विचार हे सुद्धा आपली लक्ष्मी आहे पहा. तुम्ही किती प्रामाणिकपणाने तुम्ही सर्व काही घरात व्यवहार करता, सगळ्यांची वागता, त्याच्यावर सुद्धा तुमची
लक्ष्मी फार महत्वाची असते. तुम्ही जर भ्रष्टाचाराने पैसा कमवत असाल आणि इकडे सत्यनारायणची पूजा करत असाल त्याचा काही उपयोग होत नाही पहा. त्या भ्रष्टाचाराने येणारी पैसा हा अलक्ष्मीच्या रूपात तुमच्या घरात येत असतो आणि त्या पैशामुळे तुम्हाला स्वास्थ्य लागत नाही. ज्या घरात भ्रष्टाचाराने येणारा 100 रुपये जर येत असतील तर त्याच्या कितीतरी पटीने तुम्हाला हॉस्पिटलला खर्च करावा लागतो. तुमच्या लक्षात पण येत नाही की चालता बोलता घरातल्या व्यक्ती अचानकच आजारी पडताना टेस्ट केल्यानंतर असं कळतं की अमुक अमुक हृदयाचं ऑपरेशन आहे, कशाचं ऑपरेशन आहे, हार्ट अटॅक आला, काही उद्भवतं किंवा मध्येच काहीतरी चक्कर येऊन पडणं, काहीतरी येणं, असे आजार त्या भ्रष्टाचाराने येणाऱ्या पैशामुळे घरात तयार होत असतं. त्यामुळे तुम्ही घरात थोडंसं लक्ष देत जा की आपले आजारपण अचानक कसे काय उद्भवले. तर ह्याच्यामध्ये तुमचं देवघरातले देव सुद्धा असू शकतात. जर माशी लागलेले देव जर असतील तर ह्याच्यामुळे सुद्धा तुमच्या घरात आजारपण येऊ शकतं. त्यानंतर तुमच्या घरामध्ये बऱ्याच काळापर्यंत तुम्ही जर कुलदेवतेचा मान सन्मानच केला नाही तर अशा देवता त्यांच्यामुळे सुद्धा त्या देवता आपल्याला बोलवण्याकरता पहा आपल्या घरामध्ये जे लहान मुलं असतात की नाही ते अचानक आजारी पडतात आणि मग त्यावेळेस आपल्याला असं कळतं की बाबा आपण बरेच वर्ष झालं कुलदेवतेचा मान सन्मान केलाच नाही आणि आपल्या घरामध्ये पहा आपण स्वतःला जर आजारी पडलो तर आपल्याला एवढं विशेष वाटत नाही. पण आपला काळजाचा तुकडा आपली मुलं असतात आणि मुलं आजारी पडले की आपल्याला म्हणजे ते त्यांचं आजारपण पाहणं मुश्किल होऊन जातं आणि म्हणून आपण जर वेळेवर वर्षाला 2 वर्षाला 3 वर्षाला आपण कुलदेवीचा मान सन्मान करावा. तर उद्याची आता होळी पौर्णिमा उद्या संध्याकाळची प्रदोष काळात आपण सत्यनारायणची पूजा करावी. त्या 24 मिनिटातच पूजा का करावी तर त्याच्या अगोदर तुम्ही ती मांडणी करून घ्यायची सगळी. आपलं घर साफसफाई केली असायला पाहिजे. गोमित्र शिंपडावं, जाळी जरमटे काढून ठेवावीत. म्हणजे आपलं घर स्वच्छ राहतं. अशा स्वच्छ असलेल्या घरामध्ये तिथे चौरंग किंवा पाट मांडावा, त्याच्या पांढरं वस्त्र मांडावं. त्यानंतर गव्हाची रास, अष्टदल काढावं. अष्टदल म्हणजे काय? तर 8 दिशा पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, आग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान्य अशा त्याला टोकं जर केली त्याला अष्टदल म्हणतात. असे काढावे किंवा त्या गव्हाची रास जरी ठेवली त्याच्यावर पाण्याने भरलेला कलश ठेवावा. त्याच्यामध्ये पैसा, नाणी, सुपारी टाकावीत. विड्याची पानं विषम संख्येत ठेवावीत. 5, 7 अशा पद्धतीनं त्या कलशाला आपल्या ह्याचं दोरा वगैरे गुंडाळा, सुताचा दोरा गुंडाळावा. तिथे वेस्टर्न गुंडाळावं त्याला किंवा आपलं तुमचं लोकरीचं केलं तरी चालतं. त्यानंतर त्याच्यात पैसा, सुपारी, अष्टगंध, दुर्वा, फूल वगैरे टाकावं, अक्षता टाकाव्यात, हळदी कुंकू टाकावं. त्याच्यावर एक तामण ठेवावं, तांदळाने भरलेलं सपाट. त्याच्यावर बाळकृष्णाची मूर्ती ठेवावी. आता तुम्ही जर पिठापूरला गेल्यानंतर जर सत्यनारायणच्या मंदिरात जर तुम्ही तिथं पूजा केली असेल तर तुम्हाला तिथे त्या पूजेमध्ये पहा सत्यनारायणाची प्रतिमा सुद्धा मिळाली असेल. ही सुद्धा आता तुम्ही इथून पुढे मांडायला काही हरकत नाही. म्हणजे त्या निमित्ताने त्या सत्यनारायणची प्रत्यक्ष ती पूजा होते आणि अशा पद्धतीने आपण त्याच्या कलशापुढे 2-2 विड्याच्या पानावर, एका विड्याच्या पानावर गणपतीची सुपारी, दुसऱ्या विड्याच्या पानावर कुलदेवीची सुपारी आणि तिसऱ्या विड्याच्या पानावर आपले वरुण देवची सुपारी अशा मांडून त्यांची प्रत्येक ह्याच्या पुढे वाट्या ठेवाव्यात खडीसाखरेच्या. त्यानंतर त्या प्रत्येक ह्याची पंचोपचार पूजा करावी, खडीसाखरेचा नैवेद्य दाखवावा. पांढरी फुलं शक्यतो वापरावी, तुळशीची पानं दुपारी सोडून ठेवावी आणि अशी पंचोपचार पूजा ह्या 24 मिनिटात जर केली आणि 5 अध्याय सत्यनारायणचे वाचले तर एक मनाला प्रसन्नता लाभते पहा. पूर्वीच्या काळी दर श्रावण महिन्यात घरोघरी ब्राह्मणांना बोलवून सत्यनारायणची पूजा केली जायची आणि अन्नदान केलं जायचं. परंतु आपली ही सत्यनारायणची पूजा ही आपल्या कुटुंबासाठी आहे. त्यानंतर आपण जो शिरा करतो प्रसादाचा तो आपल्या घरातल्या पुरताच करावा. कोणालाही देऊ नये. आपण आपल्या घरातच प्रसाद म्हणून तो ग्रहण करावा. त्यानंतर अन्नाचा नैवेद्य तो आपण त्या देवतेला दाखवावा. याच्यामुळे काय होते तिथे आपण काही पैसे पण ठेवायचे दक्षिणा म्हणून. तर ह्याच्यात काय होतं धान्याची पूजा होते, लक्ष्मीची पूजा होते आणि ह्याची आपल्याला ते पूजा झाल्यानंतर गव्हात गहू टाकावेत, तांदळात तांदूळ टाकावेत, पैशात पैसे टाकावे. ह्याच्यामुळे आपल्या अन्नधान्यात भरभराट राहते. आपल्याला पूर्वी जर आपण दळण आणल्यानंतर जर ते दळण आपलं 8 दिवसात संपत असेल तर हे धान्य टाकल्यानंतरचं दळण जर आणलं तुम्ही गव्हाचं दळण तर ते नक्कीच 15 ते 20 दिवस तुम्हाला ते पीठ म्हणजे पुरवणी पडतं आणि म्हणून ह्या निमित्ताने आपल्या घरामध्ये शांतता नांदते. लहान मुलं असतात त्यांच्यावर एक संस्कार होतात
आपण जे काही हिंदू संस्कृतीनुसार आपण जे काही देवधर्म करतो, तर मुलांना पण ते धार्मिकतेकडे त्यांचा कल जातो आणि त्यांच्यावर विशेष प्रकारे संस्कार होतात. आपण ही पूजा करताना जर जे काही मुलं आहेत पहा, त्यांना जर आपल्या शेजारी बसवलं, त्यांना हे करायला सांगितलं, तर ते नक्कीच कालांतराने त्यांना सुद्धा ते कळते की ते स्वतः सुद्धा पूजा करू शकतात. आता माझा स्वतःचा अनुभव सांगते, की माझी मुलं पण सत्यनारायणची पूजा करत असताना शेजारी बसायचे वगैरे आणि मग त्यांची छोटी छोटी जी गणपतीची मंडळ असायचे, तर त्या मंडळामध्ये माझी मुलं जाऊन तिथं ती सत्यनारायणची पूजा करायची. म्हणजे एक तर ते ब्राह्मण मिळत नसतात पहा त्या काळामध्ये आणि त्या निमित्ताने त्या मुलांचं पण लक्ष जातं. ते काय करायचं असं काही नाही हे आठवण ठेवतात आणि आपण काहीतरी करतोय वेगळं हे मुलांना एक आनंद असतो पहा आणि ह्याच्यामुळे नकळतपणे आपण आपल्या मुलांवर सुद्धा संस्कार करतो. याच्यामध्ये पहा आपण ही पूजा करत असताना हे जे काही प्रसाद आहे, तो प्रसाद नैवेद्य जो आहे, तो सगळ्यांनी घरातल्यांनी प्रसाद म्हणून खावा. बऱ्याच ठिकाणी काय होतं, नैवेद्याचा प्रसाद नैवेद्य दाखवायचा म्हणजे काय, एक छोटीशी चपाती करायची, डिश एवढी आणि त्याच्यावर सगळं ते ठेवायचं भात, वरण, भाजी, पोळी आणि मग ते खाल्लं तर खाल्लं नाही तर सरळ गायला देऊन टाकतात. परंतु आपण आपल्या देवतांना जो नैवेद्य दाखवतो, तर तो नैवेद्य प्रसाद म्हणून आपण ग्रहण करायचा असतो. त्याच्यावर तुळशीपत्र ठेवलं की त्याचा आपल्या त्या नैवेद्यावरचा हक्क सध्या संपून जातो. म्हणजे तो आपण काय म्हणतो, कृष्णार्पण मस्तू. म्हणजे काय, तर तुळशीपत्र ठेवले आपण काय म्हणतो, एखाद्या घरावर तुळशीपत्र ठेवलं म्हणजे त्याच्यावरचा मालकी हक्क माझा संपला असा त्याचा अर्थ. तर नैवेद्यावर सुद्धा आपण जेव्हा तुळशीपत्र ठेवतो, तर त्या नैवेद्यावरचा हक्क माझा संपला आणि म्हणून आपण त्या देवतेला नैवेद्य ठेवल्यानंतर, तो नैवेद्य दाखवल्यानंतर तो आपल्याला प्रसाद मिळत असतो आणि हा प्रसाद जर आपल्या घरातल्यांनी जर तो ग्रहण केला, तर जे काही घरामध्ये वादविवाद चालतात, नास्तिकता आहे, मांसाहार चालू आहे, तर अशांना आळा बसतो आणि म्हणून आपल्याला दर पौर्णिमेला जर आपण नित्यनेमाने सत्यनारायणची पूजा केली, तर घरात एक शांततेचं वातावरण तयार होतं पहा. मुलं सुद्धा शांत होतात, घरातल्या व्यक्ती सुद्धा शांत होतात आणि घरामध्ये एक प्रकारे भरभराट सुरू होते. याच्यामध्ये पहा, ज्यांना नोकरी नाहीये, तर नोकरी लागायचा म्हणजे त्यांना जॉब सुद्धा मिळू शकतो. अशा अनेक 12 महिने जर 12 पौर्णिमा केल्या, तर त्याचे अनेक लक्ष्मी प्राप्तीचे आपले मार्ग मोकळे होतात आणि म्हणून आपण प्रत्येकाने दर पौर्णिमेला प्रदोष काळात लक्ष्मीची, सत्यनारायणची पूजा करावी. त्यानंतर बाळकृष्णाची पण पंचोपचार पूजा करा. त्यांना शिराचा प्रसाद म्हणून नैवेद्य दाखवावा आणि अन्नाचा नैवेद्य दाखवून सत्यनारायणची पौर्णिमा म्हणून देवीची, गणपतीची अशा 2-3 आरत्या कराव्यात. आपल्याला वाटतील अशा पद्धतीने जर आपण आरत्या केल्या, तर आपल्याला नक्कीच त्या खूप लाभदायक होतात आणि त्याचे फायदे सुद्धा आपल्याला होतात आणि म्हणून प्रत्येकाने जे जे करत नसतील त्यांनी करायला सुरुवात करावी. याच्यामध्ये पहा, होळी पेटवल्यानंतर आपण नंतर ती रक्षा राहते पहा. तर याच्यामध्ये जर खूप विस्तू असेल, तर त्याच्यावर पाणी तापून दुसऱ्या दिवशी पहा लहान मुलांना सुद्धा अंघोळ घातली जाते. तर ह्याचं कारण म्हणजे काय, तर उन्हाचं प्रमाण खूप असतं आणि याच्यामध्ये हा उन्हाळा जाचक जाऊ नये लहान मुलांना म्हणून ह्या पाण्याने सुद्धा अंघोळ घातली जाते. ती रक्षा जी राहिली असते, तर दुसऱ्या दिवशी धुलीवंदन असतं, कर असते पहा. तर पूर्वीच्या काळी धुलवड म्हणजे रंगपंचमीचाच हा प्रकार आहे. तर ती राख पाण्यात मिक्स करून ती एकमेकांना हाताला, पायाला वगैरे लावली जायची. तर ह्याच्यामध्ये ते लावण्याचा उद्देश म्हणजे काय, तुमचे जे स्किनचे प्रॉब्लेम आहेत, ते स्किनचे प्रॉब्लेम सुद्धा ही रक्षा लावल्यामुळे सुद्धा कमी होतात. कपाळाला लावली जाते पहा टिळा म्हणून धुलीवंदनच्या दिवशी आणि ते एक होळीची पूजा झालेली असते. तिथं एक आशीर्वाद रूपी म्हणून आपण ते धुलवड खेळत असतो. नंतर 5 दिवसांनी रंगपंचमी येते. तर रंगपंचमीचं सुद्धा रंग खेळत असताना मुलांना सुद्धा तुम्ही जर पानापासून, फुलांपासून जर कलर तयार करून दिले, तर त्या कुठलाही त्रास मुलांना होत नाही. उदाहरणार्थ तुम्ही बीट जर आणले, तर ते बीट जर किसून त्याचं जर ते पाण्यात असं हे केलं, तर त्याचा लाल कलर तयार होतो पहा. त्यानंतर तुमची बेलाची पानं आहेत, त्याचा हिरवा कलर तयार होतो. हळकुंड तुम्ही जर पाण्यात भिजत घातले, तर त्याचा पिवळा कलर तयार होतो. म्हणजे आयुर्वेदिक वनस्पतींचा वापर करून जर तुम्ही मुलांना कलर खेळायला दिले, तर त्याचा कुठलाही त्रास होत नाही. परंतु आता बाजारामध्ये खूप भयानक प्रकारचे कलर येत आहेत पहा. ते काय सिल्वर, गोल्डन काय असतात ते.
चेहरे खराब होतात, डोळ्यात जर गेले तर डोळ्यांना विजा होते आणि लहान मुलांमध्ये जर असे प्रकार घडले तर त्यांच्या आयुष्याचा प्रश्न असतो. म्हणून आपण कलर खेळताना वगैरे आपल्या पालकांनीच ती काळजी घ्यावी आणि शक्यतो मुलांना घरगुती कसे आयुर्वेदिक कलर कसे तयार करता येतील याच्याकडे त्यांनी कल द्यावा आणि त्या पद्धतीने तुम्ही मुलांची काळजी घ्यावी. रंग खेळणं हा सुद्धा एक म्हणजे खूप आनंददायी क्षण असतो पहा. भगवान कृष्णाने सुद्धा रंगपंचमीच्या दिवशी सर्व गोपिकांना एकत्र करून रंगपंचमी साजरी केलेली आहे पहा. याला सुद्धा आपल्या देवदेवतांचा सुद्धा त्यांनी सुद्धा आनंद लुटलेला आहे आणि म्हणून सुद्धा आपण सुद्धा योग्य प्रकारे आपण काळजी घेऊन आपण रंगपंचमी किंवा धुलवड जर साजरी केली तर त्याचा कुठलाही त्रास कोणालाही होत नाही. याच्यामध्ये पहा रंग खेळत असताना काही लोकांना आवडत नाही आणि त्यांना जर बळजबरीने तुम्ही रंग लावला तर कदाचित रंगाचा बेरंग होणार नाही याची सुद्धा तुम्ही प्रत्येकाने काळजी घ्यावी. ज्यांना आवडत नाही त्यांना कधीच फोर्स करू नये. ज्यांना आवडतं त्यांनीच रंग खेळावा म्हणजे शक्यतो आपले जे काही चांगले संबंध असतात त्याच्यामुळे बिघडले जात नाहीत. ही सुद्धा आपल्याला महत्वाची सूचना आहे पहा. आणि म्हणूनच आपल्या ऑनलाईन सेवेमार्फत आदरणीय अविनाश दादांच्या जे काही मेळावे चालू आहे सध्या तर ह्या मेळाव्यामधून अनेक जणांना अनुभव येत आहेत. त्या मेळाव्यामध्ये अनेक देवी देवता उपस्थित असतात, त्यांचे आशीर्वाद प्राप्त होतात. जे आतापर्यंत कोणत्याच मेळाव्याला आले त्यांना कुठल्या तरी मेळाव्याला यायचा प्रयत्न करावा आणि ह्या देवदेवतांचे आशीर्वाद प्राप्त करून घ्यावेत. आपले गुरु म्हणजे स्वामी रूपी दत्त रूपी श्रीपाद श्रीवल्लभ रूपी आपले आदरणीय अविनाश दादा आहेत आणि ते सुद्धा प्रत्येकाला अनुभवातून ते कोण आहेत हे समजत आहे, अनुभव येत आहेत आणि खरंच त्यांचा सहवास आपल्याला लाभणं म्हणजे आपण खरंच भाग्यवान आहोत. त्यांच्या कृपाशीर्वादाने आपल्याला घरामध्ये बसून आपल्या घरामध्ये बसून आपली देवी देवतांची आपल्याला सेवा करायला मिळते. अनेक लक्ष्मी रुद्राभिषेकाची त्यानंतर अनेक सेवा करायला मिळतात. मेळाव्याच्या रूपाने आपल्याला आतापर्यंत पहा पिठापूर दर्शन झालं, तिथं श्रीपाद श्रीवल्लभांचं पारायण झालं. ही सुद्धा खूप मोठी पर्वणी होती आतापर्यंत कधीही न घडलेली आणि असं काही आपलं पुण्य आपल्या पदरात पडत असतं आणि प्रत्येकाने हा पुण्याचा साठा हा ज्ञानाचा सागर आहे. तो कसा लुटायचा, किती तुम्ही आत्मसात करायचं आणि ते किती दुसऱ्यांपर्यंत पोहोचवायचं हे ज्ञानदान आहे पहा. प्रत्येकाला ते देता आलं पाहिजे. आपण आत्मसात केलं पाहिजे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण दुसऱ्याकडे बोट दाखवण्यापेक्षा आपल्यामध्ये ज्यावेळेस बदल होतो त्यावेळेस खरं त्या ज्ञानाचा उपयोग होतो आणि म्हणून आपणही बदललं पाहिजे आणि मग दुसरे तर आपोआपच बदलतात. तर आपल्याला तेवढं आपल्यामध्ये दादांनी आपल्यावर जे काही संस्कार केले की आम्हाला सुद्धा मार्गदर्शनामधून ऍडमिन मीटिंग मध्ये सांगितलं जातं. नम्रता असावी, उच्च आवाजात बोलू नये, शक्यतो एकमेकांना समजून घ्यावं. घरामध्ये आपल्यामधून काही चुका होत असतील तर त्या आपण चुका कबूल कराव्यात, क्षमा मागावी. म्हणजे हे जे काही आम्हाला दादा शिकवतात तर ते त्याच्यातून आमच्या स्वतःमध्ये सुद्धा खूप बदल झाले. म्हणजे आम्ही ह्या सेवेमध्ये येण्या अगोदर आम्ही कसे होतो आणि आता कसे घडलो तर खरं सर्व श्रेय दादांना जातं आणि अशीच गुरुकृपा दादांची आमच्यावर असू द्या. भरपूर स्वामी सेवा घडू द्या आणि जे काही आता 7 तारखेला माझं मिरज गाव येथे आदरणीय अविनाश दादांचा जो काही सत्संग महामेळावा होणार आहे. सकाळी भैरवचंडी आहे, त्यानंतर दुपारी पालखी सोहळा, नंतर मार्गदर्शन अशा पद्धतीने त्यांचं नियोजन आहे. जे मिरज गावच्या आसपास जे काही गावं आहेत साधारणतः नगर जिल्हा, त्यानंतर करमाळा तालुका, कर्जत, राशीन, दौंड, पेडगाव अशा ठिकाणाहून जे काही सेवेकरी येऊ शकतात तर त्यांनी आदल्या दिवशी पण सेवेकऱ्यांची पण सोय केलेली आहे. परंतु प्रत्येक सेवेकऱ्यांनी येताना अगोदर तुमच्या संपर्कात असलेल्या ऍडमिनशी संपर्क साधा आणि तुम्ही किती जण येत आहेत म्हणजे त्यांना तशी त्या पद्धतीने सोय करता येईल आणि तुमचं नियोजन करता येईल. म्हणजे गैरसोय होणार नाही हे पण खूप महत्वाचं आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी अन्नदानासाठी सुद्धा देणगी देऊ शकता. कारण की दानाने आपली जी लक्ष्मी आहे, धन आहे, पैसा आहे अशुद्ध होतो आणि म्हणून दान करत राहावं. आपले 100 रुपये जर दान दिलं तर त्याच्या कितीतरी पटीने आपल्याला लगेच परत मिळतं. जर तुम्ही दिलंच नाही तर परत कसं मिळणार. म्हणून आपण देत राहावं. ज्ञान द्या, लक्ष्मी देत जा. अन्नदानासाठी काही तुम्हाला देत असेल तिथं गावातले जर असतील तर त्यांनी धान्याच्या रूपात जरी आता ते दादा सांगतील तुम्हाला तुम्ही म्हणजे
असे कसे स्वीकारणार आहेत काय, तर ज्याला ज्याला शक्य असेल त्यानं या मेळाव्यासाठी सहकार्य करावं. मेळावा जो होतो तो त्या गावाचा उद्धार होतो. त्या जो मेळावा तिथं घडवून आणतो किंवा आता दादांनी उदाहरणार्थ आता मिरजगावला आमचे भाऊसाहेब दादा त्यांना सांगितले मेळावा घ्यायला. तर त्यांनी तो मेळाव्याचं नियोजन करणं म्हणजे त्यांच्या कितीतरी पिढ्यांचा उद्धार होतो याच्यातून. आणि म्हणून आपण प्रत्येकाने ज्यावेळेस आपल्याला विचारतात की तुमच्या गावात आम्हाला मेळावा घ्यायचा आहे, तर प्रत्येकाने तयारीत राहावं, अभ्यास करावा, एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण करावी आणि तो मेळावा कशा पद्धतीने चांगल्या प्रकारे कसा तो पार पडेल त्याचं नियोजन करावं. याच्यातून अनेक सेवेकरी, नवीन सेवेकरी जोडले जातात. अनेक सेवेकरांचे प्रश्न मार्गी लागतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आगळा वेगळा अनुभव ह्या मेळाव्यातून येत असतो. आणि म्हणून ह्या मेळाव्याला ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी येण्याचा प्रयत्न करावा. आम्ही आतापर्यंत जेवढे मेळावे अटेंड केले तर आम्हाला भरपूर ऊर्जा मिळालेली आहे आणि दादांचा सहवास लाभलाय. अनेक प्रश्न सुटलेले पण आहेत आणि अनुभव पण आलेले आहेत आणि असेच आपली सुद्धा सहकार्याची अपेक्षा आहे. आता मार्गदर्शन करताना काही चुकीचं बोललं असेल आता ते माझी मला परत जे काही चांगलं असेल ते आपण घ्यावं. झालेली सेवा स्वामी चरणार्पण मस्तू. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. खूप सुंदर मार्गदर्शन ताई. आज आपण भरपूर काही ऐकून घेतलंय आणि ते आपल्या आचरणात आपल्याला कसं उतरावं त्याच्यासाठी आपण परत परत हे मीटिंग ऐकावी. श्री स्वामी समर्थ. आता या माध्यमातून कोणाला काही अनुभव आले असतील तर सर्वांनी आपल्याकडे 15 मिनिट आहे, अनुभव शेअर करू शकतात. 11:30 पर्यंत मीटिंग चालते पण आज 11:45 पर्यंत घेऊ आपण आणि सर्वांनी आपले अनुभव सांगावे. श्री स्वामी समर्थ. अनुभव शेयर करने के लिए आप पिच के सर्कल में टच कीजिए, आपको यहाँ से अलाउ किया जाएगा. ज्या कोणाला काहीही अनुभव आले असतील सर्वांनी आपले आपले अनुभव शेअर करावे. जसे दादांनी आणि ताईंनी दोघांनी सांगितले मिरजगाव बद्दल, तसे ही आपली औदुंबराची तारीख पण आहे 26 मे. सर्वांनी लक्षात घ्यावी. औदुंबर साठी सुद्धा आपले नाव द्यावे, कारण तिथे आपण एक दिवसीय गुरुचरित्र पारायण करणार आहोत आणि गुरुचरित्राबद्दल आज आपण भरपूर काही ऐकून घेतलंय की नामस्मरणाचे काय महत्व असतं. तर गुरुचरित्रामध्ये आपण किती वेळा प्रभूंचे नाव घेतायत, प्रभूंचे नामस्मरण करतायत, त्याचाही आपल्याला खूप काही लाभ लाभ भेटत असतो. तर सर्वांनी त्यासाठीही नावे द्या आणि औदुंबरसाठीही सर्वांनी प्रयत्न करा. जे काही नातेवाईक शेजारी असतील त्यांना सर्वांना सांगावे. तुम्हाला जे अनुभव आले ते सर्वांना सांगून तुम्ही ह्या ग्रुपमध्ये सर्वांना ऍड करा. ग्रुपमध्ये ऍड करणं म्हणजे असं नाहीये, ग्रुपमध्ये ऍड करण्यासाठी सोबत त्यांना सांगायचं असतं आपल्याला की तुम्ही मीटिंग ऐका, मीटिंग सुरू झाली आहे. आज मीटिंग 9 वाजता मीटिंग होणार आहे. बुधवार आणि शनिवार मीटिंग असते. आज काही कारणावश आपल्याला माहिती नव्हतं म्हणून आपण 10 वाजता मीटिंग आज सुरू केली. तर त्याचेही खेद आहे, त्याच्यासाठी क्षमस्व. आणि रोज जे मीटिंग सुरू असते 3 वेळा आपली सेवा असते. सेवा ही खूप महत्वाची असते. स्वामी चरित्र म्हणजे आपण एक रोज गुरुचरित्रही वाचतोय, कारण स्वामींना आपण गुरु मानतोय. तुम्ही सर्व लोक स्वामींना गुरु मानतात म्हणून तुम्ही स्वामी चरित्र वाचतात म्हणजे तुमच्यासाठी ते एक गुरुचरित्र सारखंच आहे. फक्त गुरुचरित्राचा सार असतो तो. तर संपूर्ण गुरुचरित्रासाठी आपण औदुंबरमध्ये पारायण करणार आहोत. सर्वांनी लक्षात घ्यावे आणि औदुंबरसाठी नाव द्यावे. 26 मे. श्री स्वामी समर्थ. अनुभव सांगा कृपया. स्वामी समर्थ सर्व ऍडमिनना.
मला स्वामी अनुभव सांगायचा आहे. हा ताई बोला. श्री स्वामी हा ताई, मी रात्री 10-10:30 वाजता स्वातीताईंना कॉल केला होता आणि स्वातीताईंनी गुरुप्रसाद दादांना कॉल केला. माझ्या भावाला नाही का पॅरेलाइज झाला होता, तर दादांना रात्री 10-10:30 वाजता स्वातीताईंनी कॉल केल्यानंतर आणि दादांनी लगेच दादांकडे म्हणजे सेवा पाठवला हा प्रश्न का असं आहे म्हणून. तर दादांनी आम्हाला तेवढ्या रात्री सेवा दिली आणि सेवा दिल्यानंतर आम्ही रात्री 1 वाजेपर्यंत ती सेवा केली. स्वामींची मनोभावे आणि सकाळी नाही का म्हणजे माझ्या भावाला पूर्ण तोंड आणि अर्ध अंग पूर्ण म्हणजे त्याचं कामातून गेलं होतं. तोंड पूर्ण वाकडं झालं होतं, हात पाय पूर्ण. आणि सकाळी ती सेवा आम्ही केली. तर रात्री 1 वाजेपर्यंत ती सेवा केली आम्ही स्वामींचं नाव हे करून करून. आणि नंतर नाही का मग सकाळी मला निरोप आला की तोंड पूर्णपणे बरं झालंय, आता बोलता येतंय, पाय पण उचलता येतंय, चालता येतंय. आणि म्हणजे दादांनी आम्हाला सेवा दिली. सेवा केल्यानंतर त्याला एवढा फरक पडलाय, तर गुरुप्रसाद दादाचे एवढे एवढे आभार मानते. त्यांनी एवढ्या रात्री स्वातीताईंचा कॉल उचलून दादांना नाही का पाठवलंय. जेवढे आभार मला दादांचे करता येईल तेवढे खूप आभार करते मी दादांचे. श्री स्वामी समर्थ. खूप सुंदर ताई. जसे तुम्हाला अनुभव आला, अशक्य शक्य अनुभव आलाय तुम्हाला, तर सर्वांना तुम्ही ऍड करा आणि खूप सुंदर अनुभव ताई. खूप सुंदर. आपलं ध्यास असलं की आपल्याला लवकर अनुभव भेटतच असते. खूप सुंदर अनुभव ताई. हो ताई, सर्वांना आता तो ग्रुपमध्ये ऍड करा आता. हो ताई, तो आता पूर्णपणे बरा झालाय. फक्त त्याला नाही का थोडा हाताचा प्रॉब्लेम आहे, नाही तर त्याला चालता पण नव्हता येत. आता चालता पण यायला लागलंय. त्याचं तोंड पण सरळ झालंय आणि बोलता पण येतंय. म्हणजे एका दिवसातच त्याला एवढा अनुभव म्हणजे एवढा फरक पडला. दादांनी ती सेवा दिली करायला, ती सेवा केली तर आम्ही. तर दादांचे खूप खूप आभारी आहे आम्ही. खूप सुंदर ताई. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. अजून कोणाला बोलायचे बोला. श्री स्वामी समर्थ. अजून कोणाला बोलायचे तर बोला बाबा. वेळ नाहीये आज. असे पण 10 वाजता मीटिंग सुरू झाली, तर सर्वांनी लवकर बोला. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई बोला. माझा आवाज येतो ताई? हा येतोय ताई बोला. सर्व ग्रुप ऍडमिन आणि दादांना माझं श्री स्वामी समर्थ. ताई. ताई मी स्वामी सेवेमध्ये मागील 1 वर्षापासून आहे, पण गुरुदत्त भक्त परिवारला मी 15 दिवस झाले जॉईन होऊन ताई. तर माझा आजचा अनुभव आहे की माझी मुलगी डिप्लोमाच्या लास्ट वर्षाला आहे, तर तिची आज पुण्याला MIT कॉलेजमध्ये प्रोजेक्टची कॉम्पिटिशन होती ताई. तर त्यामध्ये तिचा म्हणजे 2रा नंबर आलाय. मी रात्री 12 वाजता ताईंना पूनमताईंना मी म्हणजे मेसेज केला की ताई तर दादांनी तुमचा आशीर्वाद त्या स्पर्धेसाठी तिला द्या म्हणून. आणि ती जाताना सकाळी तिला 6ला इथून सोलापूरमधून ट्रेन होती ताई. तर ती रोज एक गुरुचरित्राचा 1 अध्याय आणि 3 स्वामी समर्थ सारामृतचे 3 अध्याय आणि 2 स्मरणिका घेती स्वामी समर्थांच्या. आणि ताई तिला इतकं म्हणजे ती गेल्यापासून सतत नामस्मरण करत होती आणि तिचा असा विश्वासही बसला नाही. तिचं अखंड नामस्मरण चालू असतानाच ज्यावरून स्टेजवरून त्यांच्या ग्रुपचं नाव घेण्यात आलं. तिला म्हणजे इतकं ती हे झाली की म्हणजे काय सांगायला शब्द नाहीत ताई. फक्त मला ह्या ग्रुपला ऍड होऊन 15 दिवसच झालेत ताई. आणि मी काल पूनमताईंकडून त्यांचा नंबर घेऊन मी त्यांना रात्री मेसेज पाठवलेला ताई. खूप सुंदर ताई. अद्भुत.
खूप आणि सुंदर. माझा मुलगा पण आणि आम्ही तिघं पण स्वामी सेवक आहे. पण ग्रुपमध्ये मी आत्ताच फक्त ते 15 दिवस झाले जॉईन होऊन. दादांचा आशीर्वाद माझ्या मुलांना आणि मला राहू द्या हीच स्वामी समर्थ चरणी प्रार्थना. सुंदर अनुभव ताई. श्री स्वामी समर्थ. असं सर्वांना ऍड करा तुम्ही पण. हा, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई बोला. श्री स्वामी समर्थ ताई. हा बोला ताई. श्री स्वामी समर्थ. ताई, दादांनी सेवा दिलेली माझी सून व्यवस्थित डिलिव्हरी एकदम नॉर्मल झाली आणि मी सेवा आता टाकली माझ्या भाचीची तर पण किती जवळजवळ 15 दिवस होऊन गेले सेवा आली नाही. 1 महिना होत आला. ताई येतील सेवा. श्री काळजी नका स्वामी. करू. तुमच्यापर्यंत सेवा जागृती पोहोचेल ताईंना किंवा टाकले तुम्हाला आणि नंबर पण एक सेवेकरांचा नंबर पण ऍड करायला सांगितले. मला एवढं जमत नाही ना करायला म्हणून मी बोलून बोलते. ताई सेवा येतील तुमच्या पर्यंत पोहोचतील किंवा तुमच्यापर्यंत पोहोचली पण असेल दुसऱ्या नंबरवरून तर तुम्ही एकदा चेक करून पहा. ठीक आहे. चालेल. नाही पोहोचली जागृती असेल तर ताईंना ताईंना टाकले परत आणि रिमाइंड एक करा. नंबर सेवेकरांना ऍड करायला सांगितले. ते नंबर हा, ठीक दिलाय आहे. त्यांचा ताईंना मी परत त्या मेसेज करा जागृती तुम्ही. ताई. ते तुम्हाला मार्गदर्शन करतील. हा तुम्ही जागृती चालेल. ताईंना परत मेसेज करा. ते तुम्हाला मार्गदर्शन करतील ताई. हा चालेल चालेल. एवढं मेसेज करायला येत नाही मला बरोबर म्हणून कॉल करा. दादांना सांगा माझ्या भाचीला आशीर्वाद द्या दादांचा. आशीर्वाद हो हो. खूप आशीर्वाद महान आहे दादांचं. चमत्कार घडवतं ते स्वामी समर्थ. श्री मला स्वामी सेवा समर्थ. द्या ते माझ्या भाचीची सेवा जागृती ताईकडे टाकले. हो 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 मिळेल ताई. चालेल चालेल चालेल. स्वामी समर्थ. खूप सुंदर अनुभव. अजून कोणाला बोलायचे? श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई बोला. आम्ही आहे ना सेवा मागितली होती दादांच्याकडे 4-5 दिवस झाले हम्म. मुलाच्या लग्नासाठी. तर अजून काही मला सेवा मिळाली नाही. ताई सेवासाठी आता कसं मेळावा होता ना, मेळावा म्हणून सेवा लेट थोडी मिळते. तरी पण 8 दिवस फक्त वेट करावे. 8 दिवसात नंतर जेव्हा जर तुम्हाला सेवा नाही मिळाली तर परत रिमाइंड करावा आणि तेव्हा पण नाही मिळाली तर त्यांना एकदा परत रिमाइंड करा की ताई मला अजून खूप दिवस झाले सेवा नाही मिळाली तर तुम्हाला लवकर सेवा मिळते ताई. होऊ शकतो की कधी कधी आम्ही विसरून जातो आणि तुमचे म्हणजे प्रश्न नाही पोहोचू शकतो किंवा प्रश्न होत असतील आणि दुसऱ्याकडून सेवा तुम्हाला मिळाली असते पण तुमचं लक्ष नसतं. असं पण होऊ शकतोय. काही ना काही म्हणजे दुर्लक्ष पण होऊ शकतोय. तर तुम्ही परत रिमाइंड करा तुम्हाला सेवा मिळेल. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई बोला. मी नेहा बोलते. नेहा जोशी वारजेमधून पुणे येथून. तर मला माझा एक खूप छान अनुभव सांगायचा आहे. तर मी आर्किटेक्ट आहे आणि मी आमच्या फील्डमध्ये ना ऍडव्हान्स कोर्स करत होते बीमचा जो की मल्टीनॅशनल कंपनीमध्ये अप्लाय करण्यासाठी आता सध्या लागतो. तो कोर्स खूप कठीण असतो आणि ऍक्च्युली असं होत होतं की तो कोर्स मी जॉईन केला पण मला त्याची प्रॅक्टिस वगैरे करायला काही वेळच भेटत नव्हता आणि तो खूप भरपूर त्याचं पोर्शन वगैरे खूप आहे आणि त्याची आज एक्झाम होती म्हणजे माझ्या ज्या मॅम होत्या त्यांनी मला अचानक सांगितलं होतं की सॅटर्डेला तुमची एक्झाम होईल आणि मला प्रिपरेशनला एवढा वेळ नाही भेटला पण जसं झालं तसं मी केलं आणि त्याच्यानंतर मला आठवलं की दादांनी आपल्याला तुळशीचा तोडगा सांगितलाय तो आपण करूया आणि आज दुपारी मी तो तोडगा केला आणि मला म्हणजे खरंच इतकं टेन्शन होतं त्या एक्झामचं. मला इतके चांगले मार्क्स भेटलेत आणि मी त्याच्यामध्ये पास पण झाले. मी सगळ्यात आधी तुम्हाला सांगितलं की मी त्या एक्झाम मध्ये पास झाले कारण ती खूप डिफिकल्ट एक्झाम होती
आणि त्याच्यामध्ये भरपूर जे माझ्या सोबतचे होते ते भरपूर फेल पण झालेले. पण मला असं सांगायचंय की दादांनी जेवढ्या पण सेवा सांगितल्या तेवढ्या प्रभावी आहेत आणि खरंच म्हणजे आपल्या ह्या परिवाराशी जेव्हापासून जुडलंय ना तेव्हापासून असं सगळं खूप असं छान छान होतंय आणि जो एक कॉन्फिडन्स असतो ना की माझ्यामध्ये असं होतं की मी कुठे पण जायच्या आधी असं स्वतःबद्दलच एक निगेटिव्हिटी एक होऊन जाते की नाही मी नाही करू शकत मग आपणच इथे चुकतोय मग आपल्यामध्ये थोडे सगळे दोष आहेत पण म्हणजे जेव्हापासून असं दादांचं मार्गदर्शन भेटतंय ना तेव्हापासून असं स्वतःबद्दल एक पॉझिटिव्हिटी येते तर ते मला एक सांगायचं होतं. खूप सुंदर ताई. खूप खूप अभिनंदन आणि खूप सुंदर अनुभव. सर्वांना तुम्ही पण ऍड करा. आता तुम्ही मल्टीनॅशनल कंपनीमध्ये जाल तर तिथे पण स्वामी सेवा करा आणि तिथून सर्वांना ऍड करा. श्री स्वामी हो समर्थ. हो श्री स्वामी समर्थ. हॅलो. श्री स्वामी समर्थ ताई. हा श्री स्वामी समर्थ ताई बोला. मी पुण्यातून बोलतेय रेखा म्हणून. मला औदुंबर विषयी विचारायचं होतं. हा बोला ताई. ते जो गुगल फॉर्म आहे ना मुलांना घेऊन यायचं असेल तर त्यांचा पण फॉर्म भरू का? 14 वर्षाचे आत असेल तर नका फिल करू मोठी किंवा आहेत फिल करा. मोठी आहेत. गुगल फॉर्म फिल करण्यासाठी काही प्रॉब्लेम नाहीये. गुगल फॉर्म फिल करा तुम्ही. 14 वर्षाच्या वरच्यांना ना 14 वर्षाच्या गुगल फॉर्म पुढे. सर्वांसाठी आहे. गुगल फॉर्म तुम्ही फिल करा. फक्त त्यांची एज वगैरे जे असते ना ते प्रॉपर टाका ताई. म्हणजे जे 14 वर्षाचे आत असतील ना त्यांना हे नाही करायचे. त्यांचे पैसे नाही घेणार. तर तुम्ही हा ते हा. सांगा. ठीक आहे. आणि पारायणला बसायचं तर म्हणजे बसणार आणि नाही असं करायचंय ना फक्त? हा किंवा नाही असं करा. हो हो हो. हो हो. ओके. श्री स्वामी स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई बोला. मला 15 दिवस झाले तेव्हा स्वामी म्हणजे मी सांगू का नको असं मला वाटत होतं. स्वामींचा फोटो मध्ये असे डोळे हल्ले आणि हसले स्वामी माझ्यासोबत. माझी काही हिंमत होत नव्हती सांगायला म्हणून मी पण आज डेअरिंग केली सांगायला. आणि मूर्त पण इतकी चकाक मोठी दिसत होती. 1 मिनिटासाठी झालं तसं ते. असं मला स्वामींचा अनुभव आला पण हे दादांच्या सेवेमुळेच झालं सगळं असं मला वाटतं. खूप चांगलं वाटलं मला. पण मी घाबरत होती सांगायला. त्याच्यानंतर मुंबईला पण आलो होतो आम्ही आणि मनसरला म्हणजे 15 दिवस झाले या गोष्टीला. दादांच्या सेवेमुळेच मला आज स्वामींचं दर्शन झालं असं मला म्हणायचंय. दादांची सेवा खूप प्रभावी खरंच ताई. श्री स्वामी म्हणूनच या समर्थ. ग्रुपमध्ये सर्वांना ऍड करा. हो आणि करते मी ताई. जसे तुम्हाला भगवंताचे दर्शन झाले हा तसे दर्शन झाले सर्वांना हो स्वामींचं मग. हीच प्रार्थना आणि करा. श्री आणि मी स्वामी ग्रुप समर्थ. ताई 1 मिनिटं मी म्हणजे जॉईन करते दुसऱ्यांना. सगळे सेवेत पण आले जॉईन झाले त्यांना अनुभव आले. पण माझी स्वतःची मुलगी मी तिला जॉईन केलं पण तिचं मनच होत नाही ताई. एवढा एक प्रश्न आहे माझ्यामध्ये. दुःखी माझं मन तेवढ्या गोष्टीसाठी. दुसरे होतात जॉईन ऐकतात सेवा त्यांना अनुभव पण कोणत्या आले. ऍडमिनशी संपर्कात आहात ताई तुम्ही? सोनल पवार ताई. बरं सोनल तिचं ताईंना स्वामीं उद्या कॉल करा. मी बोलते. हं? स्वामींनी फक्त तिचं मन स्वामी सेवेत घ्यावं एवढंच माझी इच्छा आहे. होईल ताई नक्की होणार. हो. नका श्री काळजी घेऊ. स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जेव्हा ते आपली मीटिंग असते ना दादांची तेव्हा घरात जोरजोरात मीटिंग म्हणजे हे करायची. व्हॉइस जोर स्पीकर मध्ये ठेवायची. सर्व ऐकतील ना हळूहळू का होईना फरक पडतील सर्वांना. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. अजून कोणाला बोलायचे? श्री स्वामी समर्थ. अजून कोणाला बोलायचे का?
प्रार्थना घेऊया आपण. गुरुर्ब्रह्मा गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. ओम श्री गायत्री माता की जय. ओम श्री गुरु महाराज की जय. झालेली सर्व सेवा श्रीपाद श्री वल्लभार्पणमस्तु. सर्वांना श्री स्वामी समर्थ. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. श्री स्वामी